अचानकपणे मग स्थळ आलं. हो नाही म्हणायला त्यावेळेस आमच्या वेळेस तरी मुभा नव्हती की मुलगीला मुलगा पसंत आहे का किंवा तिने लग्नाचा विचार केलाय का, असं काहीच नव्हतं. म्हणजे माझे पहिल्याच दिवशी हातपाय बांधलेले होते त्यांनी. बापरे. एजचा गॅप होता, 6-7 वर्षाचा गॅप आहे. पण खरं सांगायचं तर मी त्या गोष्टीचा विचारच केला नव्हता. तर ती गोष्ट माझ्यासाठी म्हणजे ती पहिलाच रेप म्हणता येईल माझ्या आयुष्यातला. जोरजोरात ओरडायची म्हणून त्यांनी ना टेप लावायचे, ते जुना टेप असायचा ना, कॅसेट वगैरे टाकले जायचे त्यात, तर तो टेप लावला जायचा की ही ओरडेल म्हणून. ती सिच्युएशन मला आता कधीतरी आठवते की जुन्या काळामध्ये सती जायची तर सतीला तिचं रडणं ऐकायला येऊ नये म्हणून लोक बँड बाजा वाजवायची, जी जुन्या काळामध्ये जायची. ती सिच्युएशन मला असं वाटतं मी भोगली आहे एकदा. कारण मला अतोनात वेदना व्हायच्या. त्या वेदना होत असताना 4 वाजता सकाळी, 5 वाजता बाहेरचे म्हणजे घरातल्या लोकांनी एवढं तरी विचारायला पाहिजे त्यांना की तू 2-2:30 वाजता पण टेप लावतो, 4 वाजता पण टेप लावतो, जोरजोरात गाणे लावतो. माझी अक्षरशः अशी हालत झाली होती की मला चालता पण येत नव्हती. जे मी लंगडत चालायचे. सगळ्यांना सिच्युएशन दिसतीये, सगळ्यांना समजतंय तिथे, सासरचे सगळेच. मला असं वाटलं होतं त्यावेळेस कसं तरी आपली सुटका झाली. सासरी मी विशाल सांगते की मी 2 दिवस झोपलेली होती. 2 दिवस म्हणजे मला जेवायची इच्छा होत नव्हती ना काही. मी 2 दिवस झोपलेलीच. आई माझी उठवायला येते, मी नाहीच, मला उठायचंच नाही. मी फक्त एकदा आईने जबरदस्ती जेवायला उठवलं, मी एकदा जेवायला उठली, मी झोपलेली 2 दिवस. कारण 14 दिवसाचा माझा जो अत्याचार होता ना, तो मला थोडासा शांत करायचा होता. आणि मी मुलगी झाल्यानंतर खूप रडले, पण ती मी नाराज म्हणून नाही रडले. कारण मला असं वाटायचं की मी जे भोगलंय ना आता, हे माझं लेकरू पण हे मे बी नवऱ्याचा त्रास पुढे असाच करेल. म्हणून मला तिला बघितलं की रडायलाच यायचं की नाही, माझ्या मुलीला पण असाच त्रास सहन करावा लागेल असं मला वाटायचं त्यावेळेस, म्हणून मी रडायचे. त्यांची सिच्युएशन ही होती की मुलगी नव्हती व्हायला पाहिजे, मुलगा पाहिजे होता. म्हणून ते एकच दिवस राहिले सासरी माहेरी आणि ते निघून गेले की मी असा पुरुष आहे, मी ॲट अ टाइम 4-5 बायकांना खुश ठेवेल. बापरे. पण आता तू माझ्या लायकीची नाही, तू मला नंबर देते की नाही बायकांचा मला ते सांग, नाही तर मी तुला सुरुवातीला जसा त्रास देत होतो का तसा त्रास देईल. आणि अंगावर त्या व्यक्तीचा एकही कपडा. नमस्कार मंडळी, द लाईफ स्टोरी पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुमचा मित्र विशाल. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आमचे नवनवीन व्हिडिओज येत राहतील. आजचा मुद्दा खूप वेगळा आहे आणि म्हणजे एका चुकीमुळे माणसाच्या आयुष्यात कसा बदल होऊ शकतो. म्हणजे एकदा चूक केलेली ती चूक असू शकते, पण ती जी गोष्ट वारंवार घडते त्याला चूक नाही, त्याला ॲक्च्युली सवय म्हणतात. आणि ती सवय एका परिवाराला कशा प्रकारे उद्ध्वस्त करू शकते, तर आज आपण ते जाणून घेणार आहोत. तर चला भेटूयात आजच्या आपल्या नवीन पाहुण्यांना. नमस्कार मॅम. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव संगीता साळवे. अच्छा. आणि कुठून आलात आपण? नाशिकवरून आले मी. नाशिकवरून. आणि काय करता आपण? मी सध्या तरी काही क्लासेसला शिकवते, बरं. काही मुलांना नोट्स वगैरे देते, असेच सध्या तरी असंच कामं चालू आहे माझं. अच्छा, ग्रेट. आणि आज काय अनुभव शेअर करायचे आपल्याला? आज मला हा अनुभव शेअर करायचा आहे की मी माझ्या आयुष्यात जे सहन केलं आहे ते कोणीच सहन करू नये, हा माझा हेतू आहे आजचा पूर्ण. शेतकरी कुटुंबातील आहे, आजी, आजोबा, चुलते वगैरे सगळ्यांसोबत थांबत होता. हो. माझं कसं ते सध्या मानसिकता तशी आहे ते. नाही, इट्स ओके. आज आणि घरी मग आई वडील वगैरे? हां, घरी आई वडील आहेत. शेतकरी कुटुंबात राहतो आम्ही, शेतातच राहिलेलो आहे. आजोबांसोबत जास्त आयुष्य गेलेलं आहे माझं. आजी आजोबांनी सांभाळलेलं आहे. आणि वडील आणि आई वडील काय करायचे?
वडील तसे होते प्रेसमध्येच, करन्सी नोट प्रेसमध्ये, पण आम्हाला असं काही शहरात वगैरे राहिलो नाही. शेतातच घर होतो, शेतातच राहायचो. आयुष्य एकदम व्यवस्थित चाललं होतं. ओके. सुरुवातच अशी कसं व्हायचं. मग तुम्ही घरामध्ये भाऊ बहीण वगैरे? घरामध्ये मी सर्वात मोठी आहे. अच्छा. माझ्यानंतर 3 बहिणी आहेत. तसं तर आमचं एकत्र कुटुंब होतं. एकत्र कुटुंबामध्ये इतरही काका काकू जे होते, इतरही बहिणी आहेत. जसे की आम्ही 8 बहिणी आणि 3 भाऊ एकत्र फॅमिली होती आमची. बरं. आणि तुमचं एज्युकेशन कसं झालं? एज्युकेशन माझं 8वी पर्यंत आमच्या जवळच्याच गावाच्या जवळच्या शाळेमध्ये झालेलं आहे. त्यानंतर 8वी नंतर थोडंसं शहराकडे जाण्यापेक्षा मग मला हॉस्टेलला टाकलं गेलं. हॉस्टेलमध्ये 10वी पर्यंत होते. 10वी माझी तिथे झाली हॉस्टेलमध्ये. 10वीलाच असताना मग लग्नाचं स्थळ आलं. ओके. आणि मग तिथून लाईफ थोडीशी बदलली. अच्छा, म्हणजे कसं आलं ते? 10वीला असताना 10वीचे पेपर झाले. मी मुंबईला माझ्या आजीकडे, म्हणजे नातेवाईक आहे, आजीचीच बहीण, तिच्याकडे गेलेली होते. आणि इकडे स्थळ आलं म्हणून मग मला परत घेऊन आले त्या स्थळासाठी, की एक स्थळ आलेले बघून या. मुलगा आर्मीमध्ये आहे, चांगलं दिसायला आहे, असं वगैरे मला सांगितलं गेलं होतं. आणि त्यावेळेस मी 16च वर्षाची होती. एवढी अक्कल नव्हतीच. ॲक्च्युली लग्नाचा विचारही डोक्यात नव्हता. जस्ट असंच लाईफ होती, शेतामध्ये जाणं किंवा खेळणंच, हेच माझं आयुष्य होतं. आणि थोडं अभ्यास, एवढंच. बाकी लग्नाचा मी कधीही विचार केला नव्हता. आणि ते अचानकपणे मग स्थळ आलं. हो नाही म्हणायला त्यावेळेस, आमच्या वेळेस तरी मुभा नव्हती की मुलगीला मुलगा पसंत आहे का, किंवा तिने लग्नाचा विचार केलाय का, असं काहीच नव्हतं. जस्ट घरच्यांनी ठरवलं की आहे मुलगा. मग मुलाला विचारलं, सासऱ्यांनी विचारलं, माझे जे सासरे होते त्यांनी, की तुला पसंत आहे का. तर आजोबा बोलले की आमच्याकडे विचारत नाहीये, तुम्ही काही विचारू नका. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी सांगितलं की मुलगी पसंत आहे, लग्न ठरवून घेऊया. मुलाला सुट्टी भेटत नाहीये, लवकरात लवकर, आर्मीमध्ये असल्यामुळे लवकरात लवकर ठरवून घेऊ. काहीतरी ते 29 मेला बघायला आले. आणि 6-7 दिवसात त्यांनी 29 मेला बघायला आले. आणि 6-7 दिवसात, म्हणजेच 6 जूनपर्यंत साखरपुडा करून आणि मग पुढचं बोलणी करून घेऊ आहे. त्याच दिवशी, म्हणजे बघायला आले त्याच दिवशी लगेच सगळं त्यांनी ठरवलं. साखरपुडा कधी करायचा, बस्ता वगैरे कधी करायचा. कारण मिस्टरांची पोस्टिंग होती अरुणाचल प्रदेशला त्यावेळेस. आणि मग त्यांना जायचं होतं म्हणून लवकरात लवकर आटपून घेतलं. आणि 6 जूनला साखरपुडा व्यवस्थित पार पडला. ओके. आणि त्यानंतर मग लग्नाची तारीख वगैरे ठरवायची. तर परत तसंच झालं, सुट्टी कमी आहे. मग सुट्टी डिसेंबर महिन्यातच भेटेल, कारण सुट्ट्या नाही भेटत होत्या. मग सुट्टी भेटेल तेव्हाच लग्नाची तारीख ठरवू, असं ठरलं होतं. मग मुलगा कुठे होता, म्हणजे कुठल्या पोस्टवरती? इगतपुरी तालुक्यातलं आहे त्यांचं. आणि गाव इगतपुरी तालुक्यात आहे. इगतपुरी तालुक्यातूनच म्हणजे आलेले होते ते. गावाचं नाव मी घेत नाही कारण नाही, इट्स ओके. नाही, म्हणजे पोस्टिंगला, जॉबला कुठे होते? पोस्टिंग त्यांची अरुणाचल प्रदेशला होती त्यावेळेस, ज्यावेळेस आर्मीमध्ये होते. अरुणाचल प्रदेशवरून इकडे सुट्टीला यायचं होतं त्यांना. म्हणून मग सुट्टी जेव्हा भेटेल तेव्हा लग्नाची तारीख ठरवायची, असं ठरलेलं होतं. अच्छा. पण इन बिटवीन तुमचं काही बोलणं व्हायचं का त्यावेळेस काही? हो, पत्रव्यवहार व्हायचे, पत्र पाठवायचे. हो, पत्र पाठवायचे. पत्र माझ्या एक, जे पत्र पण येणं हे चुकीचं होतं माझ्या तरी वेळेस तरी. कारण काकांना माझ्या आवडतच नव्हतं. म्हणजे मुलीनी लग्नाच्या आधी बोलायचं मुलासोबत, हे त्यांना नव्हतं आवडत. मग मिस्टरांनी पत्र पाठवायचे तर ते एका नातेवाईकांकडे पाठवायचे. आणि मग ती गपचूप माझ्याकडे ते पत्र आणून द्यायचे. आणि मग मला जर पत्र पोस्ट करायचं असलं तर मी पत्र पाठवायचे. कारण मी 10वीच्या नंतर साखर पास झाल्यानंतर मी 11वीला कॉलेजला तिथूनच माहेरातूनच जायला सुरुवात केलेली होती. मग पत्र व्यवहार वगैरे चालायचा. तुम्ही त्यांचा फोटो वगैरे पाहिला होता की काहीच नाही? नाही, फोटो पाहिला नाही त्यांचा. त्यांना समोरच बघितलं होतं. पण मग
घरच्यांनी सांगितलं होतं की पसंत नापसंत आपल्याकडेच नाहीये. मग मी त्यांचा चेहरा साखरपुड्याच्या दिवशी बघितला होता बरं. की हाच आपला नवरा आहे असं. कारण ते समोर बसलेले होते तरी मी ओळखलं नाही, जेव्हा पब्लिकमध्ये होते तेव्हा. जेव्हा समोर आले तेव्हा बघितलं की हा होणारा नवरा आहे आपला. साखरपुडा ठरल्यानंतर तेच परत सुट्टीचा प्रॉब्लेम आला की सुट्टी जेव्हा भेटेल तेव्हा लग्नाची तारीख ठरवायची. ओके. आणि मग अरुणाचल प्रदेशला असल्यामुळे सुट्ट्यांचा प्रॉब्लेम होता त्यावेळेस. मग ते बोलले की लगेच मे महिन्यात किंवा जून महिन्यात सुट्टी नाही भेटणार, जेव्हा भेटेल आपण तेव्हा तारीख ठरवू. मग त्यांना सुट्टी भेटणार होती डिसेंबर महिन्यात. मग डिसेंबरची तारीख ठरवली. तर त्यांना 14 दिवसाची ते सुट्टी होती त्यावेळेस. तर 14 दिवसांच्या सुट्टीमध्येच सगळं आटपायचं आहे असं त्यांनी पहिलेच सांगितलं होतं. आणि सुट्टी पण भेटेल की नाही हे नक्की नव्हतं. इकडे पत्रिका वगैरे पण छापून ठेवलेल्या होत्या. तिथे पण थोडासा प्रॉब्लेम होता की पत्रिका वगैरे छापल्या पण नक्की मी सुट्टीवर येईलच हे कन्फ्युजन होतं. परत घरचे खूप टेन्शनमध्ये होते त्यावेळेस की सुट्टीवर येईल की नाही. पण ते झालं. मला असं वाटतं काहीतरी 2-4 दिवस आधी सुट्टीवर आले. 20 डिसेंबर जी तारीख ठरवलेली होती त्याच्या. आणि मग त्यांच्या बहिणीचंही लग्न होतं 1 दिवस आधी. त्यांच्या बहिणीचं लग्नाच्या नंतर दुसऱ्या दिवशी आमचं सोमवार लग्न होतं 20 डिसेंबरला. आणि मग 20 डिसेंबरला थोडासा उशीर झाला. पाहुणे जरा लांबून आले. तो एक गोंधळ झालेला होता लग्नाच्या दिवशी. लग्नाची वेळ होती 12:30-12ची. लग्न जवळजवळ 3 वाजता त्यांनी उशिरा आले आणि 3 वाजता लग्न लागलं. 3 वाजता लग्न लागल्यानंतर तिथून थोडीशी माझं आयुष्य थोडं बदललेलं आहे. सासरी गेले. मला असं वाटतं जवळजवळ 5-6 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. 5-6 वाजता पोहोचल्यानंतर जवळच एक मंदिर होतं. त्या मंदिरात बसवलं आम्हाला. आणि डिसेंबर महिना होता म्हणून थंडीचा थोडा मोसम होता. तर थंडीच्या मध्ये आम्ही थोडंसं, बहीण सोबत नेलेली तिची होती, असं कुडकुडत बसलेलो होतो. मग व्यक्ती आले आणि त्यांनी मला शॉल वगैरे दिली. तर तिथे थोडंसं असं वाटलं की नाही आता इथे आपल्याकडे कोणी लक्ष देतंय नाही देते असं एकदम. आणि मी पण 16च वर्षाची, ती बहीण माझ्यापेक्षा लहान. थोडं आम्ही रडक्या अवस्थेतच होतो तिथे. पण मग असं वाटलं की आपल्याला कोणीतरी सपोर्ट करेल. तेवढ्यात मिस्टर आले आणि बोलले की तुम्हाला थंडी वाजत असेल तर असं घ्या शॉल वगैरे. थोडंसं मनात वाटलं की चला आपल्याला वाटते की काळजी कोणीतरी करतंय असं एक डोक्यात होतं त्यावेळेस. पण नंतर जी जुन्या वेळेस आत्ताच्या याच्यात वरात वगैरे होत नाही नवरी घरी आल्यानंतर. ओटा होता. ओट्यावरती एक असं बँड बाजा वाजून थोडंसं वरात वगैरे. आणि माझ्या माहेरी तरी मी बघितलेलं होतं की वरात जवळजवळ अर्ध्या रात्रीपर्यंत चालते. तर इथे थोडंसं सिच्युएशन बदललेली होती. वरात बाहेर चालू होती आणि मिस्टरांनी लगेच सांगितलं होतं घरच्यांना की मला सुट्टी खूप कमी आहे, 14 दिवसांची सुट्टी आहे आणि मला 14 दिवसातच माझ्या बायकोसोबत राहायचं आहे. जी झालेली बायको आहे माझी, तिच्यासोबत. आतमध्ये घराच्या मधल्या खोलीमध्ये, म्हणजे मातीचं घर होतं, मधल्या खोलीमध्ये माझी जाऊबाई डिलिव्हरी झालेली होती. काहीतरी 3 डिसेंबरला त्यांची डिलिव्हरी झालेली होती आणि 15 दिवसाची बाळंतीण होती. मिस्टरांनी त्या जाऊबाईला सांगितलं की तो एक बेडरूम रिकामा, बाहेर पूर्ण वरात वगैरे सिच्युएशन चालू होती. मिस्टरांनी सांगितलं की त्यांना बाहेर झोपायला सांगा जाऊबाईला. आणि डिलिव्हरी झालेली बाई, एका पडवी म्हणतो आपण, पडवी म्हणजे कोपरा आपला, पडवीच म्हणजे जनावर वगैरे बांधायचं तिथे. त्यांनी लग्न होतं म्हणून थोडंसं प्लेन वगैरे केलेलं आणि त्या डिलिव्हरी झालेल्या बाईला त्यांनी पडवीत झोपवलं आणि एक बेडरूम रिकामा करायला सांगितलं. आता माझ्या डोक्यात तर अशी काही सिच्युएशनच नव्हती जे आत्ताच्या मुली लग्न होईल मग आपण आपल्या नवऱ्यासोबत असं राहू वगैरे, असं काही सिच्युएशन डोक्यात तर नव्हतीच अजिबात. अर्थातच ती समजच नसते ना. समज बिलकुलच नव्हती मला, म्हणजे डोक्यातही नव्हतं. आणि अचानकपणे मला म्हणजे वरातीत चालू, मी एन्जॉय करत होते, सर्व नाचत वगैरे होते. थोडे जे 2-4 ओळखीचे होते त्यांच्याशी ओळख चांगली झालेली होती सासरच्यांशी. मी तेच नाच गाणं एन्जॉय करत होते. त्यातच लगेच सांगितलं गेलं की जेवायला जायचंय. एक डोक्यात होतं की आता मी म्हटलं की स्वप्न नाही असे बघितले, पण एक माहित होतं की उंबऱ्यामध्ये एक हे माप ठेवतात, त्याचं धान्य ठेवतात, ते ओलांडून मध्ये जायचं. तसं तिथे काही सिच्युएशन नाही झाली. लगेच पटपट जेवायला बोलवलं. जेवायला भात वगैरे दिला त्यांनी. भात होता, आता लग्नाचं घर आहे म्हटल्यानंतर, पण ते माझ्यासाठी थोडंसं ऑकवर्ड होतं. मग मी काय 1-2 घास खाल्ले. तसं थरथर हात होत होता, कारण
हे काहीच झालं नाही. जे मी बघितलं होतं की लहानपणी पण आपण कोणाच्या घरी बघतो की नवरी येते, वाप ओलांडते, थोडंसं हसी मजाक होते. इथे पटापट जेवायला सांगितलं. बाहेर वरात चालू आहे, मला ते बघायची इच्छा होती. पण मध्ये गेल्यानंतर लगेच सासरे बोलले की इथे सिच्युएशन अशी आहे की तुझा जो नवरा आहे, म्हणजे सासरे एकदम फ्रँकलीच बोलायचे त्यावेळेस की तुझा जो नवरा आहे तो आर्मीत आहे, तो त्याला सुट्टी कमी असते, ह्या नाचगाण्याकडे जास्त वेळ वाया घालू नको, असं मला बोलले ते त्यावेळेस. आणि माझी बहीण, जी लहान बहीण होती, ती कुठे काय, ती बाहेर, ती पण एन्जॉय करत होती. मला तिच्यापर्यंत पण पोहोचू दिलं नाही की तिला मी सांगेल की तू बघ, तू जेवण कर, काहीच नाही. यांनी लगेच मला आतल्या रूममध्ये जायला सांगितलं आणि सासरे पोहोचवायला आले माझ्या आतल्या रूममध्ये. कोणी लेडीज नाही, कोणी काहीच नाही. ज्या प्रेग्नेंट, ज्या डिलिव्हरी झालेल्या जाऊबाई होत्या त्यांना बाहेर काढून दिलं. आणि मग त्याच सिच्युएशनमध्ये बाहेर वरातीचा आवाज चालू आणि इथे यांनी लगेच सांगितलं की मला आत्ताच माझी बायको सोबत पाहिजे. घरच्यांनी पण त्यांचा हट्ट पुरवला की हो ठीक आहे, तू म्हणतोय तसं ठीक आहे. आणि मग त्याच दिवसापासून त्यांनी मग सुरुवात केली की एकदम म्हणजे क्रूरपणे म्हणता येईल ना, क्रूरपणे एकदम. म्हणजे माझे पहिल्याच दिवशी हातपाय बांधलेले होते त्यांनी. बापरे. एजचा गॅप होता, 6-7 वर्षाचा गॅप आहे. पण खरं सांगायचं तर मी त्या गोष्टीचा विचारच केला नव्हता. तर ती गोष्ट माझ्यासाठी म्हणजे ती पहिलाच रेप म्हणता येईल माझ्या आयुष्यातला. तो आर्मीत आहे, त्याला कळायला पाहिजे होतं ना ऍटलिस्ट. त्याला कळण्यापेक्षा घरच्यांना पण कळायला पाहिजे होतं. जे सासरे मला सोडवायला आले होते मध्ये, त्यांना पण समजायला पाहिजे होतं मुलगी ही लहान आहे. सुरुवातीपासून ना त्यांच्या डोक्यात हेच होतं की एक स्त्री आहे ना, ती फक्त भोगायची वस्तू आहे, दुसरं काहीच नाही. ही संकल्पना जेवढी विचित्र आहे ना की मुलीला म्हणजे कळतही नाही त्या वयातच आपण अशा गोष्टी करतो, नाही का. म्हणजे ती वेदना समजू शकतो, कारण ज्यांनी ते भोगलंय ना त्याला ते मी कधीच नाही विसरणार, ते दिवसच कधीच नाही विसरणार. कारण एक सिच्युएशन अशी होती की मला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. मी जोरजोरात ओरडायची म्हणून त्यांनी ना टेप लावायचे, ते जुना टेप असायचा ना, कॅसेट वगैरे टाकले जायची त्यात, तर तो टेप लावला जायचा की ही ओरडेल म्हणून. ती सिच्युएशन मला आता कधीतरी आठवते की जुन्या काळामध्ये सती जायची, तर सतीला तिचं रडणं ऐकायला येऊ नये म्हणून लोक बँड बाजा वाजवायची, जी जुन्या काळामध्ये जायची. ती सिच्युएशन मला असं वाटतं मी भोगली आहे एकदा. कारण मला अतोनात वेदना व्हायच्या. त्या वेदना होत असताना 4 वाजता सकाळी, 5 वाजता बाहेरचे म्हणजे घरातल्या लोकांनी एवढं तरी विचारायला पाहिजे त्यांना की तू 2-2:30 वाजता पण टेप लावतो, 4 वाजता पण टेप लावतो, जोरजोरात गाणे लावतो, मग तू का लावतो, कशासाठी लावतो. पण हे सगळ्यांना कळत होतं, सगळ्यांना समजत होतं की सिच्युएशन काय आहे, की या मुलीला त्रास होतोय. त्यावेळेस फक्त सासूंनी माझ्या एक बाजू घेतली होती माझी. कारण त्यांनी सिच्युएशन अशी टाकली होती, जेव्हा मुलगी सासरी जाते, घरच्यांना माझ्या सांगितलं होतं की याला 14 दिवसाची सुट्टी आहे. 14 दिवसाच्या सुट्टीमध्ये आम्ही एकदाही मूळ परतवणार नाही, हिला 14 दिवसांनीच माहेरी पाठवणार. 14 दिवसानंतर म्हणजे जे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी माहेरी पाठवलं जातं असं आम्ही पाठवणार नाही. तर थोडंसं आजोबांनी वाद केला होता की असं नाही चालत, जरी 14 दिवसाची सुट्टी असली तर आयुष्यभर पोरगी तुमच्या घरी राहणार आहे, 14 दिवसानंतर परतही तुमचा मुलगा आर्मीतून येईल, ही सिच्युएशन नका टाकू. पण त्यांनी आजोबांचंही नाही ऐकलं. 14 दिवसातच आम्ही हिला पाठवू, ज्या दिवशी हा जाईल त्या दिवशी हिला परत मूळ करू आपण, किंवा त्या दिवशी पाठवू. 14 दिवस असेच माझ्यावरती अत्याचार होत गेले. सासूबाईंनी कुठेतरी थोडा
बाजू घेतली. तर त्यावेळेस सासूबाईंवरतीच हात उगारला होता की तू मध्ये येऊ नको, तुला माहीत नाही काय ही मला त्रास देते. म्हणजे त्रास देते म्हणजे मी आत्ता विचार करते तो की ह्या माणसाची मानसिकताच ती होती की फक्त एक भोग भोगायचा हाच हेतू होता, दुसरा काहीच नाही. कारण ते मला आता 25 वर्षानंतर कळतंय. त्यावेळेस मला असं वाटलं की नवरे असंच असतील, असंच असू शकतं मे बी. हे मला ते सिच्युएशन एवढी समजत नव्हती. माझी अक्षरशः अशी हालत झाली होती की मला चालता पण येत नव्हतं. जे मी लंगडत लंगडत चालायचे. सगळ्यांना सिच्युएशन दिसतीये, सगळ्यांना समजते तिथे, सासरचे सगळेच. म्हणजे त्यांचा मोठा भाऊ पण तिथे सुट्टीवर होता. तोही त्या गोष्टीला ना मला ते खटकतं अजून पण. मला ती सिच्युएशन आठवली ना, मला आवडत नाही ती सिच्युएशन कधीतरी असं की ते दुपारी रात्री कधीही म्हणजे घरात कोणी नसलं ना, कधीही तो दरवाजा लावला की तो माझा थरकाप व्हायचा. आणि दुपारचा एक दिवस फक्त घरात नव्हते तर मोठे जे आहेत त्यांचे बंधू ते बोलले की हो ना आता त्याचा वेळ होईल, तो येईल आता. मला ते आणि एकदम हसून आणि चेहऱ्यावरचे ते भावना मला असं इरिटेट होत होतं त्या गोष्टीला की हे सगळ्यांना सगळं माहिती आहे, सगळंच काय चालू आहे, हिला त्रास होतोय, सगळं बघतात आहे, काहीच नाही काही नाही. तिला त्यात एक सिच्युएशन अशी झाली होती की मी जोरजोरात ओरडत होते. सकाळचे 4:30 वाजले होते. मातीचं घर होतं तर एक जिना असतो आपला, माडीचा जिना असतो, त्या दरवाजा तिथे एक होता ना, तर त्यांनी ते विटांनी तो दरवाजा पॅक केलेला होता. आणि काही विटांचे ते थोडे थोडे जे होल होते ना, ते असे कागद लावून त्यांनी पॅक केलेले होते. ते एक दिवस 4:30 वाजता जेव्हा माझा आवाज यायला लागला, जेव्हा टेप वाजला की त्यांना समजायचे की ही ओरडते मे बी. एक सासूबाई म्हणजे 3 नंबरच्या 2 नंबरच्या सासूबाई आहे, त्या होलमधून सगळं बघायच्या. अरे आणि मला मला नाही समजलं, ते त्यांनाच समजलं, मिस्टरांनाच समजलं की त्यांची चुलती त्या होलमधून बघते सगळं. दुसऱ्या दिवशी माझ्याशी हसते वगैरे, सगळं सिच्युएशन मला विचारते आणि एक विचित्रपणाने मला बोलते की असंच असतं बाई, त्रास सहनच करावा लागतो. ह्या अशा गोष्टी त्या सिच्युएशनमध्ये 14 दिवस कसे तरी हे असेच गेले. 14 दिवसानंतर मग विचार केला की आता आपल्याला सुटका होते कशी तरी. मग 14 दिवसानंतर जेव्हा त्यांना जायचं होतं त्याच ट्रेननी मला बसून मला नाशिक रोडला उतरवलं आणि ते ड्युटीवर निघून गेले. मला असं वाटलं होतं त्यावेळेस कसं तरी आपली सुटका झाली. सासरी मी विशाल सांगते की मी 2 दिवस झोपलेली होते. 2 दिवस म्हणजे मला जेवायची इच्छा होत नव्हती ना, काही ना काही. मी 2 दिवस झोपलेलीच. आई माझी उठवायला येते, मी नाहीच, मला उठायचंच नाही. मी फक्त एकदा आईने जबरदस्ती जेवायला उठवलं, मी एकदा जेवायला उठली, मी झोपलेली 2 दिवस. कारण 14 दिवसाचा माझा जो अत्याचार होता ना, तो मला थोडासा शांत करायचा होता. पण असं झालं की लवकरच लगेच आणि सासरे बोलले की आता हिला तुम्ही ठेवू शकता, कितीही दिवस ठेवू शकता म्हणे, आता त्याला सुट्टी आहे तोपर्यंत ठेवू शकता. पण माझे वडील सुद्धा मला ठेवायला तयार नव्हते. वडील बोलले की नाही, मुलगी सासरी एकदा लग्न झालंय, ती माहेरी राहणारच नाही, भले तिचा नवरा तिथे राहो नाही राहो, आम्ही हिला सासरीच पाठवणार. हे लोक बोलले की आमच्याकडे आता परतमूळ वगैरे काही नाही, झालं ते झालं, तुम्ही एकदा न्यायला आले, संपला विषय, आता तुम्हाला मुलगी आणून घालायची तर आणून घाला. मग माझ्या काकांची ऑटो होती, 3 नंबरच्या काकांची रिक्षा होती, रिक्षेने मला परत तिथे आणून सोडलं. काय नाही, मी तिथे होते, काम वगैरे करायचे, शेतात वगैरे जायचे सासूबाईसोबत, शेण वगैरे सगळं उचलणं, सगळं मी कामं केले तिथे. पण तिथेच परत ते 14 दिवसच माझ्याशी परत नडले. परत 14 दिवसांनी 14 तारीखच होती आणि संक्रांत होती 14 तारखेला, 14 जानेवारीला. माझ्या आजोबा 13 तारखेला मला घ्यायला आले की सण आहे, पहिलाच सण आहे, मग माहेरी घेऊन जायचं. तर सासरे बोलले हो उद्या जा, आजचे दिवस राहा, उद्या तुम्ही 14 तारखेला सकाळी निघून जा. 13 तारखेच्याच रात्रीला असं जोरजोरात दरवाजे वाजवले आणि मिस्टर समोर उभे आणि मिस्टरांचे मित्र त्यांना सोडवायला आलेले गाडीवरती की सुट्टीवर आलोय म्हणून. असंच मला असं वाटलं की आता परत म्हणजे ती सिच्युएशन जी 14 दिवसाची होती ती सिच्युएशन मला परत भोगावी लागणार. मग मी आजोबांना बोलले की मला यायचं आहे तुमच्यासोबत, मी परत येईल वाटलं असतं, पण मला आज घेऊन जा. तर आजोबांना बोलले की नाही, घेऊन नाही जायचं, तुम्हाला माहित आहे आर्मीत आहे. नेहमीचंच कारण होतं, आर्मीत आहे आणि परत सुट्टी नाही मिळणार, आता तुम्ही याची सुट्टी संपेपर्यंत काय न्यायला यायचं नाही.
मला नाही म्हणजे आजोबांना स्पष्ट नाही सांगितलं, मला सांगायला लागली की तू सांग, कारण आम्ही वाईट ठरवू तिथे की हिला पाठवलं नाही पहिल्या सणाला. मग सासऱ्यांनीच मला समजवलं की तू सांग, परत तुझ्या नवऱ्याला तिकडे वाईट म्हणतील किंवा आम्हाला वाईट म्हणतील की पहिल्याच सणाला पोरीला पाठवलं नाही. मग मी आजोबांना सांगितलं की मला काही यायचं नाही तुमच्यासोबत, मी जेव्हा मिस्टर जातील तेव्हा येईल. त्याच्यानंतर अशी काही सिच्युएशन होत गेली, सिच्युएशन हळूहळू बदलत गेली आणि पहिल्याच महिन्यात आर्मीवाल्यांना सुट्टी 3.5 महिन्याची असते पूर्ण वर्षाची. ते पहिले 2 महिन्याची सुट्टी घेऊन आले जानेवारी महिन्यातच. आणि मग ते 2 महिने माझ्यासाठी परत ते 14 दिवसासारखेच होते तसेच. पण थोडं थोडं बदलत गेलं काम किंवा हे सिच्युएशन, किंवा मग मी ते गोष्टीची सवय करत करत गेले. सवय झाली कुठेतरी, लगेच सुट्टी संपत आली. सुट्टी संपल्यानंतर परत एक माझं वेगळं एक आयुष्य असं आलं पुढे की सासूबाई, मी 16 वर्षाची, सासरे माझे असतील त्यावेळेस 60-1 वर्षाचे. सासूबाई माझ्यावर आणि सासऱ्यांवर डावडी घ्यायला लागल्या. अरे बाप. मला मेन तर नवऱ्यासोबत आयुष्य कटणं मुश्किल होतं. जे नवऱ्यासोबत मला आयुष्य जगायचे तेच माहीत नाही, आणि इकडे परत दुसरी सिच्युएशन. ती मला समजली नाही सुरुवातीला की ह्या गोष्टीबद्दल मला बोलताय म्हणून. जस्ट असं गावाकडे आणि कोकणात आमचं घर, तर तिथे मासे वगैरे विकायला रस्त्यावर दारावरती येतात. मासे घ्यायला पैसे मागितले सासऱ्यांनी, म्हणून मी त्यांच्या खिशाला, मला म्हणे खिशातून पैसे दे. त्यावेळेस मी त्यांच्या खिशातून पैसे हात घालायला गेले, तर मला लगेच एक असं पटकन आल्या माझ्या सासूबाई आणि मला विचारलं की तू का बरं त्यांच्या खिशाला हात लावते, तो माझा नवरा आहे, तुझा नवरा आहे का, असं एक वाक्य बोलले. मग बोले असं का बोलले. मी तेव्हा पण सिरियस नाही घेतलं. मी म्हटलं असू शकते मे बी, काय डाऊट हे माझ्या डोक्यातच नव्हते की त्या माझ्यावर डाऊट घेत असतील. तर हळूहळू ना ते प्रत्येक गोष्टीला डाऊट घेत गेल्या, प्रत्येक गोष्टीला. तर मी पैसे काही घेतले नाही, त्यांनीच ते पैसे नेऊन दिले. सेकंड सिच्युएशन अशी आली की शेतात कामाला जायचं. शेतात कामाला जायचं तर सासरे पण असायचे, पण सासरे काही शेतात काम करत नव्हते, आम्ही दोघी काम करायचं, सासू आणि मी. काम करत असताना सासरे लवकर घरी निघून आले आणि ते गावात गेले, काही ते घरी आलेच नव्हते. आणि मला गवताचा जो भार असतो तो माझ्या डोक्यावर दिला आणि मला सांगितलं की तू जा पुढे. मी लवकर घरी स्वयंपाक करायचा म्हणून मला लवकर घरी पाठवलं. तर मी लवकर घरी आले, भारा टाकला आणि लहान लहान दीर होते त्यावेळेस, चुलत दीर, ते दोघं. आणि गावात टीव्ही तेव्हा कमीच होती, ती आमच्याच घरात टीव्ही होती, आमचं घर मोठं होतं म्हणून. तर ते दोघं जण उशी घेऊन ती टीव्ही कोपऱ्यात बघत होते असे. तर आणि सिच्युएशन अशी होती की सासूबाईंचा स्वभाव थोडा खोचट होता, तर दुसरे घरात पण येत नव्हते जास्त, चुलत दीर वगैरे. तर सासूबाई येताना बघितले, आवाज ऐकला आणि ते हे दोघं दुसऱ्या दाराने पळून गेले. ते लहान लहान दीर होते ते, पण त्या 2 उशा तशाच होत्या. मग मला आल्यानंतर लगेच त्या बोलल्या की ह्या 2 उशा इथे काय करता, तुला याच्यासाठी पाठवलं होतं का लवकर घरी. तरी पण मला समजलं नव्हतं की मला ह्या गोष्टीबद्दल बोलते. पण ती गोष्ट, जे 2 पळून गेलेले लहान लहान दीर होते ते काहीतरी 10-10 वर्षाचे, 9-10 वर्षाचे असतील त्यावेळेस. तर ती दुसरी सासूबाई आली आणि मग ती मला बोलायला लागली की तू आता किती दिवस गप्प राहणार आहे, तुला ही असं बोलती, तुला सण तरी कसं होतं. मी म्हटलं ह्या काय बोलता नेमकं. तर तेव्हा त्या बोलल्या की ही तुझ्याबद्दल आणि सासऱ्यांबद्दल ही डाऊट घेते की तुमच्या दोघांचं काहीतरी आहे, तुम्ही दोघं झोपले, असं मला तिने स्पष्ट वाक्यात सांगितलं. तेव्हा मला समजलं की हे सिच्युएशन अशी आहे. परत सिच्युएशन झाली गावाकडे. मी ते विटा ठेवलेला नालीच्या आजूबाजूला, विटांच्या वरती पाय ठेवून मी पुढे जायचं होतं. तर तिकडनं दुसरे सर्वात लहाने सासरे येताना आणि मी जाताना, तर त्यांचा पाय माझ्या पायावरती पडला आणि मला पहिली शेतामध्ये ठेच लागलेली होती, म्हणजे दगडच पायावरती पडलेला होता, तर ठेच लागलेली होती पायाला. तर ते पहिलंच पाय, तो अंगठा जो आहे तो दुखावलेला होताच. आणि मग रिटर्न येताना त्या सासऱ्यांचा पाय पडला माझ्या पायावरती, परत रक्त निघालं. मी परत घाईघाई गेले आणि परत तिथे गेल्यानंतर मग घरात गेले आणि रक्त पडतंय पूर्ण. तर सासूबाईंनीच विचारलं काय झालं, ते म्हटलं मामांचा पाय पडला पायावरती. आता मामा म्हणजे ते लहान सासरे होते तेही, यांना वाटलं की जे माझे सख्खे सासरे म्हणजे त्यांचे मिस्टर, त्यांचाच पाय पडला. मग त्यांनी समोर मला सुरुवात केली बोलायला की तू त्याच्याजवळ एवढी जातेच कशाला की त्याचा पाय तुझ्या पायावर पडेल. मग मी तिथे थोडंसं म्हटलं आता नाही, हे खूप होतंय, अति होतंय. आणि दुसऱ्या सासूबाईंनी मला ते समजवलं पण होतं की तुला हे असं असं होतंय आणि
दोघं तिघं आजूबाजूला जेवढे होते ते मला समजवत होते की बाई तुझ्याबद्दल अशी बोलते, जरा विचार कर व्यवस्थित. मग मी विचार केला, म्हटलं आत्या तुम्ही खूप वाईट विचार करता. हा असं माझ्या डोक्यात पण येणार नाही कधीच. ते माझ्या आजोबांच्या वयाचे, माझ्या वडिलांचे तर सोडा, माझ्या आजोबांच्या वयाचे आहेत ते सासरे. मग मी पत्रव्यवहार होते त्यावेळेस, फोन तर होता तिथेच, टीव्हीच्या कोपऱ्यात एक फोन असायचा, तो लँडलाईन फोन होता, पण फोनवर बोलताना काही सांगायचं नाही असं होतं, कारण सासूबाई मागेच येऊन उभ्या असायच्या. म्हणजे मिस्टरांचा जरी फोन आला तर त्या कोपऱ्यातच उभ्या राहायच्या मागे. मग मला सांगू तरी कोणाला. आणि त्यावेळेस माहेरी सांगायची इच्छाच नाही झाली. ही सिच्युएशन मी सांगितलीच नव्हती. सिच्युएशन अशी आहे की माझी सासूबाई माझ्यावर डाऊट घेते असं सांगितलंच नाही. जे काय माहित होतं ते सासरीच माहित होतं. फक्त मी पत्रामध्ये मिस्टरांना लिहिलं होतं की सिच्युएशन अशा अशा सगळ्या आहेत आणि मला आत्यांनी सांगितलं, दुसऱ्या आत्यांनी, की तुझ्यावरती असा डाऊट घेतला जातोय, तू बोलत का नाही काही. मग मिस्टरांनी त्यावेळेस थोडीशी माझी बाजू घेतली. बाजू घेतल्यानंतर आले पण ते सुट्टीवरती की आता हिला सोबत घेऊन जायचंय. त्यावेळेस त्यांची पोस्टिंग परत बदललेली होती, जयपूरला पोस्टिंग होती. मग मला घेऊन जायचं सोबत ठरवलं त्यांनी की हिला इथे जर असं होतंय तर मी सोबत घेऊन जातो. पण त्यांनी घरच्यांना नव्हतं सांगितलं की मी सोबत घेऊन जाणार आहे हिला, किंवा मला पण नव्हतं सांगितलं की मी तुला सोबत घेऊन जाणार आहे असं. अच्छा. सुट्टीवर आले आणि 4-5 दिवस आधी सांगितलं की मी तुला सोबत घेऊन जाणार आहे, पोस्ट जिथे माझी ड्युटी आहे तिथेच रूम घेऊन राहणार आहे आपण, आर्मीचे जे क्वार्टर आहेत त्यात. पण सासूबाईंना मग शेवटच्या दिवशी ते बोलले, आणि त्या व्यक्तीचं ना आईसोबत पण पटत नव्हतं. आईसोबत पण त्यांचं खटकायचं, कारण आईचं त्यांचं कधीच पटलं नाही, कधीच नाही. आता मी ऐकलं रिसेंटली की आई जाताना ते जेवण वगैरे भरवताय, व्हिडिओ वगैरे काढताय, त्या व्हिडिओची पण बॅक स्टोरी आहे, ती सांगेल पुढे. पण ते आत्ता कुठेतरी आईवरती, म्हणजे जेव्हा आई आपली मरणार त्यावेळेस आईला जीव लावणं हे त्या व्यक्तीचं डोक्यात मे बी असेल, कारण तो दिखावाच होता फक्त प्रत्येक गोष्टीचा. आणि मग त्यांनी त्यावेळेस आईला विचारलं, त्यांच्या दुसऱ्या गोष्टीवरून भांडण काढलं, ह्या गोष्टीवर नाही काढलं की तू माझ्या बायकोला असं का बोलली, की बापावरून बोलते, असं नाही. दुसरं काहीतरी गोष्ट, पैशावरून भांडण काढलं. अच्छा. आणि मग त्यांनी सासूबाईंवरती हात पण उचलला भांडणावरूनच असं. पण त्या सिच्युएशनमध्ये मी तशीच 2-4 काही भांडे होते, एक पेटीमध्ये भरले आणि जयपूरला गेले. आता वाटलं होतं की माझे परत चांगले दिवस येतील, मे बी वाटलं होतं की वाईट दिवस जातील, चांगले दिवस येतील. पण तिथे त्या डोक्यात एक परत तेच होतं, हवस किंवा एक भोग भोगायची वस्तू. मग मला सांगितलं की तू ना इथल्या बायकांसोबत जास्त बोलायचं नाही, जिथे आमची क्वार्टर होती, जास्त नाही, बाहेरच जायचं नाही. मी एकटीच त्या घरामध्ये, आणि एक टीव्ही, जी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होती, जी घरातली होती, तीच उचलून आणलेली होती. त्यांचा स्वभाव असा नाही का की आता म्हणजे लाईक काही प्रेमाच्या गोष्टी लाईक समजावणं, जर तुम्हाला त्या गोष्टी समजत नसतील किंवा त्या गोष्टीबद्दल त्यांना एज्युकेशन काही नव्हतं का, की जस्ट फक्त त्या म्हणजे फक्त त्या गोष्टीसाठीच तिथे ना स्वतःचा आनंद, दुसऱ्याचा नाही विचार करायचा. मला स्वतःला काय आनंद भेटतोय, मला स्वतःला काय वाटतंय, ते समजवणं होतं ना. समजवणं हे की मला या गोष्टीचा राग येतो, तू ही गोष्ट करायची नाही, मला हे पाहिजे असतं ते तू करू नको, मला बाहेरून आल्यानंतर लगेच पाणी द्यायला पाहिजे असतं तर ते तू पाणी देत जा, म्हणजे मी तुझ्यावर रागवणार नाही. म्हणजे ह्या गोष्टी होत्या, पण ते मला आणि मी काय आहे माझ्यासाठी फक्त, तुझ्यासाठी नाही की तू काय करशील वगैरे असं, ह्या गोष्टी नव्हत्या पुढे. तुमच्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत किंवा तुमच्या आवडी निवडी ह्या कधीच गोष्टी झाल्या नाहीत? नाही, एक युटर्न आला होता त्या गोष्टीला, थोडासा आहे तो युटर्न. तो युटर्न याच्यासाठी आला होता की ते खूप आजारी झाले होते, फूड पॉयझन झालं होतं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर कंटिन्यू उलट्या, डिसेंट्री वगैरे हे चालू होतं. त्यावेळेस त्यांची आई आणि काकू आली होती, ते उलट्या वगैरे पाहून वास यायचा, तर त्या जवळ थांबल्या नव्हत्या, आणि ते सगळी सिच्युएशन मी हँडल करत होती. म्हणजे सगळंच ते काढणं वगैरे सगळं. सासरे तिथेच होते, सासरे पण लांब पडायचे, कारण तो एक वेगळा स्मेल यायचा, फूड पॉयझन झालेलं होतं त्यांना त्यावेळेस. त्यांनी त्यावेळेस थोडासा विचार केला होता की इथे माझी आई पण नाही थांबली, माझी काकू पण नाही थांबली, काकू थांबली तर तोंड असं दाबून थांबली होती तिथे, आणि वडील पण थांबत नव्हते, जे बाहेरच उभे राहायचे जेव्हा त्यांना काही पॉट द्यायची वेळ आली त्यावेळेस. त्यावेळेस त्यांच्या मध्ये थोडासा बदल आला की ही व्यक्ती आपल्यासाठी पुढे चांगली ठरू शकते. कारण मी आता सध्या ना त्यांच्या बाबतीत थोडासा निगेटिव्ह विचार करते, त्यावेळेस मी खूप पॉझिटिव्ह होते.
अच्छा. की आपला नवरा आहे, आपण त्याची सेवा करायला पाहिजे, ह्या गोष्टीच डोक्यात होत्या. आणि त्याच गोष्टीनंतर मग थोडंसं त्यांच्या मनामध्ये ना बदल झाला. ओके. बदल हा झाला की मग ते माझ्याबद्दल थोडासा विचार करायला लागले, प्रेमाने राहायला लागले की. आणि मग त्यांनी ते बोलून पण दाखवलं की माझी काकू उभी नव्हती राहिली, आई माझी तिथे उभी नव्हती राहिली, तिथे तू माझी एवढी सेवा केली, 15-20 दिवस माझ्यासोबत जे घडलं ते सगळं तू हँडल केलं किंवा मला सांभाळलं. आणि मग ते थोडंसं रूप बदललं होतं तिथून त्यांच्यामध्ये. पुढे गोष्टी अशा झाल्या की जयपूरला असतानाच मी प्रेग्नंट राहिली होती आणि मला तिथे 7वा महिना लागल्यानंतर माहेरी आणायचं होतं परत. तर माहेरी पण नाही, त्यांची बदली होणार होती. तर त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की तू आता प्रेग्नंट आहे तर माहेरीच जा, सासरी राहू नको. कारण सासूचं स्वभाव त्यांना माहीत होतं की आपली आई खोचट आहे, हिला त्रास देणार. तर ते बोलले तू माहेरीच जा, तुला इकडनं कोणीतरी सोडवायला येईल. म्हणजे सासरे जयपूरला घ्यायला आले होते, सोडवायला येईल. पण 2 दिवस आधी मी जाणार म्हणून मग शेजारच्या ज्या ताई होत्या त्या ताईंनी मला खीर आणून दिली होती की तू ही खीर खा, आता जाणारच आहे तू एवढा दिवस. फक्त मी त्यांच्याशीच बोलायचे, दुसरे कोणाशी बोलत नव्हते, कारण मला बाहेर जाऊनच दिलं जायचं नाही. बाहेर गेली तर मग इथले लोक ती बाई फालतू आहे, बाहेर फिरणारी असं समजतील, तू बाहेरच जायचं नाही. मी फक्त त्या ताईंशी बोलायचे. त्यांनी ती खीर आणून द्यायचा वेळ आणि त्यांचा यायचा वेळ एकच झाला. आणि मग मी ती खीर खाऊ की ठेवू असं मला झालं होतं त्या सिच्युएशनला. तर मी म्हटलं तुम्ही खा ती खीर. तर त्यांनी काय केलं, जिथून जो हॉल आहे त्या हॉलपासून ती खीर पूर्ण बेडरूम पासून तर अशी पूर्ण ओतली आणि मला तिथून फरफटत त्या दारातून केस पकडून ते हॉलमध्ये आणलं आणि मला सांगितलं की तुला खीर जर खायची असेल ना तर स्वतः बनवून खा. ह्या बायका आहे ना, आता तो शब्द बोलू शकत नाही मी, ह्या बायका अशाच असतात, त्या दाखवायला असतात फक्त, तू हे कामं करायचे नाही म्हणून. म्हटलं आता ठीक आहे, चाललंय जे चाललंय, कारण मला त्या गोष्टीची ना हळूहळू सवय होऊन गेली होती, त्रास सहन करायचा. चला चालेल, हेच आयुष्य आहे. मारायचे का? हो हो हो, खूप खूप मारायचे. म्हणजे कोणत्याही कारणावरून? कुठल्याही कारणावरून. पोळी जळाली, मला ऍक्च्युअली स्वयंपाकच येत नव्हता, कारण मी स्वयंपाक बनवलेलाच नव्हता सासरी. मला असं मुश्किलने चहा, पण माहेरी मुश्किलने चहा बनवलेला असेल, कारण जॉईंट फॅमिली होती, काकू वगैरे होते, तर मला स्वयंपाक बनवायची वेळ नव्हती आली. पण त्यांनीच माझं लग्न करण्याची वेळ आणली, तर त्यांनी मला स्वयंपाक शिकवायला पाहिजे होतं, हेही माझ्या डोक्यात होतं त्यावेळेस. खरं अशा घरामध्ये दम घुटतो का? दम घुटणं नाही, मी म्हणते ना, माझ्यासाठी ते नरकच होतं. म्हणजे लोक म्हणतील ना की तुम्ही नरकात जाल, ते मी भोगले एकदाच. माझं आयुष्य मी नरकातच भोगलेलं आहे. म्हणजे केस धरून वाढायचं, मारायचं, म्हणजे कसंही? केस धरून तर ती नॉर्मल गोष्ट होती. सिच्युएशन झाली होती अशी, जयपूरला जाण्याच्या आधीची गोष्ट आहे. प्रेग्नंट वगैरे नव्हते मी त्यावेळेस. गावाला रात्रीचंच पाणी यायचं, नळाला पाणी आलं तेव्हाच पाणी सगळं भरून ठेवायचं. आणि त्या दिवशी थोडंसं मला घर आवरायला लावलेलं होतं सासूनी, म्हणून मी ते घर आवरलं. त्यामध्ये त्यांचे काही लव्ह लेटर भेटले, जे त्यांचे गर्लफ्रेंडचे होते लग्नाच्या आधीचे त्यांचे, ते मी वाचले आणि जस्ट असं त्यांना विचारलं की असे भेटले. आणि त्यांचा स्वभाव एक असा होता की मी वाईट आहे हे बोलायचंच नाही. अच्छा. मी खूप चांगला आहे, कारण मी जगासमोर खूप चांगला आहे, लोकांसमोर खूप चांगला आहे. माझा वाईट बाजू लोकांसमोर आलीच नाही पाहिजे. जी माझ्यासमोर, मी असं ते पत्र जरा होते असेच विचित्र, मी ते वाचले आणि ठेवले पण साईडला आणि त्यांना दाखवले पण की मी पत्र वाचलेत तुमचे. काही बोलले नाही का, तर ते लग्नाच्या आधीचं होते त्यांच्यामुळे मी काहीच बोलले नाही त्यांना, फक्त होतं. पण त्याच्या डोक्यात ते राग होता की ही मला असं बोलते. आणि मी तीच गोष्ट दुसऱ्या सासूबाईंना सांगितली होती की तुमच्या मुलाचे असे असे भेटले. ते थोडे हसले त्यांच्यावर, तिथे ते डोक्यात होतं. रात्रीचं पाणी आलं 10-10:30 वाजता, गावाकडे 8 वाजता झोपून गेलेलं असायचं, तिथे माझी अर्धी झोप झालेली. 10-10:30 वाजता सासूने सांगितलं की पाणी भरायचं म्हणून. तर मी म्हटलं हो, 2च हंडे रिकामे आहेत, मी नंतर सकाळी बघू, आलं तर लवकर भरता येईल, पाणी काही जास्त हंडे रिकामे नाही आहेत. नाही म्हणे, पाणी आलं नाही आलं तर भरावंच लागेल तुला. तर मी उठले आणि पाणी भरायला लागले. सासूबाई बडबड करत होत्या, मी फक्त बोलले हो हो, असं एक टोन मध्ये बोलले की हो हो. बाहेर आतमधून बेडरूम मधून उठून आले आणि बोलले हो होच का बोलली तू, तुला पाणी भरायला काय झालं चुपचाप. तर म्हटलं मी काहीच बोलली नाही, फक्त हो हो बोलले, कारण ते कंटिन्यूस बडबडच करत होते. बरोबर आहे. एक व्यक्ती एखाद्याच्या टोमणे किती वेळ आणि कसं सहन करणार ना, म्हणजे प्रत्येकाचा एक स्वाभिमान असतो ना की बाबा
ते बोलणं पण चांगलं नव्हतं, ते बोलणं पण त्याच पद्धतीचं होतं. म्हणून फक्त जस्ट हो हो बोलली. म्हणजे मी इकडनं काही बोलले नाही असं की तुम्ही का बोलताय, कशासाठी बोलताय. फक्त हो हो बोलल्यानंतर ते बोलले की तू हो होच का बोलली. तर सगळे जेवढे हंडे भरलेले होते तेवढे सगळे ओतायला लावले मला वापस. बापरे. म्हणजे जवळजवळ 20 एक हंडे असायचे, एक धूळ म्हणतो आपण त्याला लावलेली, आणि ते 20 एक हंडे सगळे ओतायला लावले मला, आणि आता परत भर म्हणून. तू हो होच का बोलली. मग जवळजवळ मला असं वाटतं मी 12 साडेबारापर्यंत पाणीच भरत होते. पाणी भरल्यानंतर मध्ये आल्यानंतर मला म्हणे तू जास्तच ओव्हर करते, आणि मी एक शब्द बोलले, मला माहित नव्हतं तो शब्द. आता मी शटअप शब्द असा बोलले होते, त्यावेळेस मी शटअप बोलली असं नाही का, म्हणजे असं डोक्यात राग होता आणि बोलले तो शब्द. त्यावेळेस तो मला असंच का बोलली तू. तर मी बोलले की त्यात काही एवढं नाही. माझे आजोबा आहे ना, जे आजोबांचे जे काका होते ना, त्यांच्या तोंडून नेहमी तो शब्द ऐकायचे. ते इंग्रजांच्या लँग्वेज, म्हणजे इंग्रजांच्या काळातलेच होते, ते इंग्रजी बोलायचे आणि ते नेहमी शटअप बोलायचे. ते मला एकदा आलं तोंडून माझ्या, तर तू शटअपच का बोलली मला. एक तर तू माझ्या आईला असं बोलली आणि मला पण असं बोलली. मग मला काय त्यांनी सांगितलं की तू आता एक काम कर, अंगावरचे माझे सगळे कपडे काढले आणि एक काठी, जी बैलाला मारायची काठी असते ती काठी घेतली. तिला आरी असते पुढे, आरी म्हणजे जे एक चूक असते ती, खिळा म्हणतो छोटीशी, ती खिळा असतो त्याला पुढे, आणि माझे पाय बांधले. आणि कैद्याला जसं मारतात ना, अंगावर वळ उठून द्यायचं नाहीये, कारण मी एकदा मारलेले वळ माझ्या आजोबांना दाखवले होते की मला असं असं मारलं जातंय. ते त्यांना माहित होती की ही वळ दाखवते आजोबांना. म्हणजे मी पूर्ण अंगावरचे वळ आजोबांना दाखवले होते, की सर्वात क्लोज माझे आजोबा होते माझ्यासोबत, आणि मला भेटायला पण नेहमी यायचे. तर त्यांनी मग ते एक डोक्यात होते की ही वळ मारलेले दाखवते. त्यांनी मला जवळजवळ 2-2.5 तास पूर्ण कैद्याला पायावर कसं मारता बांधून, असं पाय बांधलेले, आणि कंटिन्यू त्या पायावरती मी जोरजोरात ओरडते. त्यांची सिच्युएशन परत तीच, द्या टेप लावून, आवाज बाहेर गेला नाही पाहिजे, लोकांना गाणे ऐकून द्यायचे. पण सासऱ्यांना माहित होतं की हिला मारलं जातंय, सासूला माहित होतं, सासू काही नाही बोलल्या. सासऱ्यांचं थोडंसं व्हायचं की नको ही कंडिशन पुरी पुढे. म्हणजे एखाद्या पुरुषाला सुद्धा असं कोणी मारणार नाही. नाही 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 नाही, ते मी म्हणजे कधीच नाही विसरणार. जनावराला त्यांनी सुद्धा कोणी असं विचित्र करत नाही. पूर्ण तळपायाला माझ्या मारलेलं होतं. म्हणजे त्यांना वळ दाखवायचे नव्हते ना, कारण एकदा सिच्युएशन झाली होती. कंटिन्यू ते पाय धरून जोरजोरात मारायचे माझे, म्हणजे पूर्ण काठी जोरजोरात. ते पोलीस दंड मला नंतर माहीत झाली की कैद्याला तसं पण मारतात, पाय धरून तळपायाला मारतात, हे मला सिच्युएशन नंतर माहीत झाली. पण ते सासऱ्यांनी बघितलं होतं. ते दरवाजे, जुने घर आहेत, ते कुठूनही कुठल्या फटीतून दिसतंय, पण सासरे सोडवायला नाही आले. दुसऱ्या सकाळी मला बोलले ते की मी तुला सोडवायला आलो असतो, तुला मारत होतं ते बघितलं होतं, पण तुझ्या अंगावर कपडे नव्हते म्हणून मी आलो नाही. म्हणजे त्यांनी ते बघितलं. मग माझा तिथे कुठेतरी ना खूप एक सिच्युएशन वेगळी झाली होती. म्हटलं मी आता घरी सांगावं. मी 2-3 वर्ष घरी काही सांगतच नव्हते, काहीच नाही. पण मी आजोबांना सांगितलं की इथे खूप अशा होतात गोष्टी. आजोबा भांडायला गेल्यानंतर आजोबांना हाकलून दिलं होतं माझ्या, की नाही तर पोरगी घेऊन जायची म्हणे, तुम्हाला जर हे आवडत नसेल ना तर तुमची पोरगी घेऊन जा मग. पण आजोबा पण मग काहीच नाही बोलले. त्यावेळेस ते तसंच हळूहळू त्या गोष्टी तशाच. मग मला असं वाटलं मी त्या रुळावरती पोचले की चला, मारझोड हे असतेच. कारण मी पण खेड्यात राहिलेली, खेड्यात पण ऐकलं की नवरा बायकोला मारतोच आहे, तर ते माझ्यासोबतही तसंच आहे, म्हणजे माझं आयुष्य तसंच आहे. ही सिच्युएशन कुठेतरी पुढे गेली. प्रेग्नन्सी नंतर थोडंसं वाटलं की थोडंसं म्हणजे लावत होते की नाही तुला त्रास होतोय, तुला हे नको त्रास व्हायला ह्या गोष्टी. मग नंतर मला इकडे आणून घातलं माहेरी आणून घेतल्यानंतर परत डिलिव्हरीच्या वेळेस आले ते सुट्टी घेऊन आल्यानंतर आर्मी हॉस्पिटल तिथेच आमच्या जवळ होतं. प्रेग्नन्सी डिलिव्हरीच्या वेळेस 2-3 दिवस आधी आले. डिलिव्हरी झाली, मुलगी झाली. ऐकून त्यांना थोडंसं ते नाराज झाले की मुलगी झाली. अच्छा. आणि मी मुलगी झाल्यानंतर खूप रडले, पण ती मी नाराज म्हणून नाही रडले, कारण मला असं वाटायचं की मी जे भोगलंय ना आता, हे माझं लेकरू पण हे मे बी नवऱ्याचा त्रास पुढे असाच करेल. म्हणून मला तिला बघितलं की रडायलाच यायचं की नाही माझ्या मुलीला पण असाच त्रास सहन करावा लागेल, असं मला वाटायचं त्यावेळेस, म्हणून मी रडायचे.
त्यांची सिच्युएशन ही होती की मुलगी नव्हती व्हायला पाहिजे, मुलगा पाहिजे होता. म्हणून मग ते एकच दिवस राहिले सासरी माहेरी आणि ते निघून गेले की मुलगी झाली. मग तिकडनं कोणी बघायला पण आलं नाही. आले ते मला 4-5 महिन्यानंतरच घ्यायला आले. ते पण तोपर्यंत मिस्टर सुट्टीवरून निघून गेलेले होते. 4-5 महिन्यानंतर निघून माहेर सासरी गेल्यानंतर परत तोच, सासूबाई काही सुधारलेल्या नव्हत्या. त्यांचं तेच होतं, माझा नवरा, तू त्याच्याकडे बघू नको, तू त्याच्याकडेच बघितलं, हेच का केलं, किंवा त्यांना पण बोलणं, सासऱ्यांना पण ते टॉर्चर व्हायचं. सासरे पण सांगायचे की हिला सुधरवा, ही तिच्यावरती डाऊट घेते, पण ते त्यांचं काही सुधारणं नाही. ती मानसिकता तशी होती, ती तशीच चालू राहिली. एखादं असतं, असं बोलू नये, पण खरंच एखादी असते. मी पण आता गावाकडच्या, मला माहितीये की एखाद्या स्त्रीला तिला जर एखाद्या म्हणजे बडबड करायची सवय असेल ना, तर मग ती काहीच बघत नाही, म्हणजे तिला सेन्सच नसतो. बिलकुलच सेन्स नाही, बिलकुल. आपण काय बोलतो याचा पण सेन्स नसतो, की समोरचा आपली पण इज्जत जाईल, की समोरच्याला होईल, हे सेन्सच नव्हता. बरं, तो थर तसा पण नसतो, म्हणजे तो तळागाळाच्या पेक्षा खराब परिस्थिती असते ती. खूपच. पुढे असं झालं की परत मला सोबत नेलं त्यांनी. थोडं मग स्वभावात बदल होत गेला होता त्यांच्या, मुलगी झाल्यानंतर तर स्वभावात बदल होत गेला होता. आणि सिच्युएशन अशी झाली की दीराच्या लग्नाला, एक फिरोजपूरला पोस्टिंग होती, मला परत सोबत घेऊन गेले. दीराच्या लग्नासाठी परत गावाला आलो. गावाला आल्यानंतर मला एक गोष्ट माहीत झाली, जी माझ्या सासूबाईंनीच सांगितली. आता त्यांच्या डोक्यात काय होतं ते मला माहित होतं की यांना ना पुरुष आणि बाई बघितली की डाऊट घ्यायची सवय, म्हणून मी त्यावेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. ते रिअल होतं, ते मला नंतर माहीत झालं. मग माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं की जी त्यांची लहानी जाऊबाई आहे, सर्वात लहान, तिला आणि मिस्टरांना जास्त सोबत नको येऊन देत जाऊ, तू तिच्यावर जास्त विश्वास ठेवते, म्हणजे मिस्टरांच्या सख्या काकूवरती. बापरे. आणि माझा खरंच, मी माझ्या आईवर पण ती एवढा विश्वास नव्हता, तेवढा त्या व्यक्तीवर माझा विश्वास होता. त्यांची सर्वात लहानी जी काकू आहे तिच्यावर विश्वास होता. सासूबाईंनी पण सांगितलं होतं, मोठ्या भायांनी पण सांगितलं होतं, जाऊबाईंनी पण सांगितलं होतं की तू जरा हिच्यापासून लांबच ठेवत जा त्याला. आणि सुरुवातीला पण मला सांगितलं होतं. पण मला हे लोक वाईट वाटायचे की यांना ती सवयच आहे सासूबाईंना डाऊट घ्यायची. ते माझ्या मिस्टरांवर, सासूबाईवर पण डाऊट घेत असेल, जसं माझं आणि माझ्या सासऱ्यावर डाऊट घेत होते, म्हणून मी त्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. पण नंतर मला माहीत झालं की माझे मिस्टर आणि माझी सर्वात लहानी सासू, ह्या दोघांचे शारीरिक संबंध होते, हे नंतर माहीत झालं मला. माहीत झाल्यानंतर मी नाही विश्वास ठेवला, कारण मी त्या व्यक्तीला आहे ना आईसारखं मानलेलं होतं. म्हणजे मी माझ्या आईला जेवढी मानत नव्हते ना, तेवढी त्या व्यक्तीला मानत होते. पण मी विश्वास नाही ठेवला त्यावेळेस की नाहीच आहे, नसूच शकणार आहे असं. आणि झालं सिच्युएशन अशी की मला त्यांच्या दुसऱ्याच एका नातेवाईकांनी सांगितलं की तुला का बरं विश्वास नाही. म्हटलं नाही, मी आत्यांवर डोळे बंद करून माझ्या आईसारखं आहे, मी विश्वासच नाही ठेवणार या गोष्टीवर. म्हणे हे दोघं पिक्चर बघायला गेले होते, त्या सिनेमा हॉलमध्ये कोणीच नव्हतं. मग मी जस्ट एक थोडंसं डाऊट आला मनामध्ये, म्हटलं विचारू आपण. दोघं समोरच होते, समोरासमोरच, असं ओटा म्हणतो आपण, ओट्यावर बसलेलं होतं. मी विचारलं की तुम्ही आत्याने घेऊन पिक्चर बघायला गेले होते. हो ना म्हणे, गेलो होतो ना. कोणीच, दोघंही सांगत होते मला की कोणीच नव्हते तिथे सिनेमा हॉलमध्ये, आम्ही दोघंच होतो. मग ते त्यांचं, आम्ही दोघं फिरायचो. मग आम्ही याला माझ्या माहेरी पण घेऊन जायचे महिना दिवस. हे मला आधीच सांगितलेलं होतं की डाऊट म्हणून सांगितलेलं होतं की ते माहेरी घेऊन जायची महिन्याभर, कारण ते सासरे मुंबईला राहायचे. नंतर मला त्या गोष्टीचा परत एक विचार केला की नाही, मी हे पाप करते, मी नाही विचार करू शकत की चुलती आणि मुलगा हे आई लेकराचं नातं आहे. मी सोडून दिला तो विषय, मी तिथेच ड्रॉप केला. सिच्युएशन परत वाढत गेली. ते मी आत्ता विचार करते, ते तेव्हा नव्हता विचार केला. झालं असं की मी त्यांच्याशी गप्पा मारत बसलेली होती आणि मी परत सेकंड टाइम प्रेग्नेंट होते. मला 4था महिना होता आणि त्यांचं काहीतरी दोघांचं खटकलं होतं. तो राग डोक्यात होता आणि मी ते मूवीचं विचारलेलं होतं, तुम्ही दोघं बघायला गेले होते, ते राग डोक्यात होता म्हणून मग मला परत ते एक थोडंसं चिडचिड करायला लागले. आणि घरात लग्न होतं, माझे काकू आधीच आलेले होते, जे सर्वात लहान काकू आहे. त्यांच्यासमोर त्यांनी मला एक गालात मारली की तू लईच चरचर करते, जरा गप्प बस.
आणि माझ्या डोक्यात होतं असं की मी विचारू. हम्म. तर काकांना वाईट वाटलं की आमच्या समोर मारता, आमच्या समोर नका मारू म्हणे, आमच्या नजरेसमोर नका मारू, नंतर तुमचं काय असेल तो वाद मिटवा. सगळे निघून गेल्यानंतर त्या दोघांच्या डोक्यात होतं. मी 4थ्या महिन्याची प्रेग्नंट होते. मला आवाज दिला वरतून, एक माडीचं घर होतं म्हणून वरतून आवाज दिला की लवकर ये वरती मिस्टरांनी. आणि मी त्याच सासूबाईंशी गप्पा मारत होते आणि दुसरा एक लहान दीर होता, त्यांच्याशी गप्पा मारत होते. गेले वरती. मला म्हणे वरती लवकर का नाही आली, तुला मी आवाज दिला होता ना, लवकर यायचं होतं ना तू. तर म्हटलं हो ना, आत्यांशी तर गप्पा मारत होते, काय त्याचं एवढं. आणि त्यांचं दोघांचं जास्त पटायचं आणि मी त्यांच्यामध्ये होते. तर मला वाटलं ते सॉफ्ट कॉर्नर आहे, त्यांचं नाव सांगितलं मला बोलणार तरी नाही की का लवकर नाही आली. म्हटलं आत्या होत्या, आत्यांसोबत बोलत होते. तर मला म्हणे लवकर आली नाही तू ना, जास्तच शेपारले असा शब्द वापरला आणि लाईट ऑफ केली. जो त्रास मला द्यायला सुरुवात केली, जो तो सुरुवातीचा 14 दिवसाचे जे दिवस होते, लाईट ऑफ केल्यानंतर जो त्रास सुरू केला, तर मला असं वाटतं सकाळपर्यंत त्यांनी मला काही झोपू दिलं नव्हतं. सकाळी 4:30 वाजता लाईट ऑन केली. 4:30 नाही, मला असं थोडं अजून 5:30 वाजले असतील. 5:30 वाजता लाईट जेव्हा लावली त्यावेळेस मी बघितलं तर माझी साडी पूर्ण रक्ताने माखलेली होती. गोधडी म्हणतो आपण, जी गोधडी होती त्यावेळेस, गोधडी पण रक्ताने माखलेली होती. म्हणून मी पटकन वॉशरूममध्ये गेले की मला काहीतरी झालं आहे असं. आणि मला मग ते ब्लडिंग सुरू होत होतं त्यावेळेस. आणि मग मी त्याच सासूबाईंनी सांगितलं की आत्ता मी खाली बसली आणि सांगितलं की मला असं असं होतंय. तर आणि मला समजून की आता मी प्रेग्नेंट आहे, तर मला काहीतरी ह्या गोष्टी आता वाईट वाटायला लागलं. मी त्यांना सांगितलं तर मला बोलले आता हे माझ्यामुळे झालं, असं कोणाला बोलू नको, एकदम गपचीप बस, पाणी भरलं म्हणून सांग. मला कमरेवर पाणी भरायला लावलेलं होतं आदल्या दिवशी. पाणी भरलं किंवा दुसरं काहीतरी कारण सांग, पण हे आपल्या रात्रीची सिच्युएशन कोणाला सांगू नको. मी ती काही गोष्ट कोणाला सांगितलीच नाही. आर्मी हॉस्पिटलमध्ये गेलो. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे सोनोग्राफी केली. सोनोग्राफीमध्ये सांगितलं की बाळाची धडकन, रात्री हिंदीमधून बोलले होते ते डॉक्टर की बच्चे की धडकन रात को ही बंद हो चुकी आहे. त्यावेळेस मला असं वाटलं की मी गप्प बसून चुकी तर नाही करत आहे, हे बोलायला पाहिजे होतं, पण मी चुकीच केली होती. मी बोललेच नाही कोणाला त्यावेळेस. पण त्यांनी सांगितलं तू कोणाला सांगायचं नाही, आपलं आपलं आपल्यामध्ये ठेवायचं. पण काकांना डाऊट आला होता, कारण काकांनी मला मारलेलं बघितलेलं होतं आणि पहिलंच डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की बेड रेस्ट पाहिजे, कारण थोडीशी कंडिशन खराब होती. काका बोलायला गेल्यानंतर परत तेच होते की तुम्हाला मग मुलगी तुमची ठेवून घ्या. आणि त्या काकांना घाबरायचे ते ऍक्च्युली त्यावेळेस. पण ही जनावराची जी वृत्ती जी आहे ना, ही कुठून आली असेल, म्हणजे माणसामध्ये ते कळतच नाही, नाही का? म्हणजे की का एवढं? तो एक त्यांचा ना फॅमिली प्रॉब्लेमच होता. हो का? कारण ते चुकीच्या गोष्टीला आहे ना, म्हणजे पुरुष जर चुकत असेल ना तर त्याला चूक नाही म्हणायचं. अच्छा. ते तो करतोच, त्याला चूक नाही म्हणायचं. आणि ह्या व्यक्तीने अशी इमेज बनवलेली तुम्ही लोकांपुढे की मी खूप चांगला आहे, मीच्यावर खूप प्रेम करतो, मीला असं करूच शकत नाही टॉर्चर, मीला त्रासच देऊ शकत नाही, ह्या गोष्टी. मला त्यावेळेस वाटलं की मला दुसऱ्याच दिवशी 5वा महिना लागणार होता. आणि तिथे आर्मी हॉस्पिटलमध्ये ना, ती जी लेडीज होती एक, ती माझ्यापेक्षा जास्त रडत होती की बाई ग, पोरीचं हे एवढं चांगलं बाळ होतं. आणि तिने ते बघितलं, कारण बाहेर काढलेलं ज्यावेळेस किल्टिंग वगैरे करून. मला ती बोलली की तुला त्रास नाही होतोय का? मी ना त्यावेळेस अशा सिच्युएशनमध्ये होते की हे माझ्यासोबत होतंय ना, हे माझ्यामुळे होतंय, कारण मी गप्प बसते. कुठेतरी मी समजूतदारपणा दाखवते ओव्हर, तो माझ्याच आज पोटच्या गोळ्याला भोवलेला आहे. मग मी रडले लागले वगैरे, झालं थोडंसं. डोक्यात एक होतं की आता परत माझी मुलगी, जी 1-1.5 वर्षाचीच होती त्यावेळेस, माझी मुलगी मला पाहिजे. म्हणून मला जेव्हा बेहोश केलं गेलं किल्टिंगसाठी, डोक्यात परत तेच की एक तर गेलंय, दुसरं माझं कुठे, मला ते शोधायचंय, हे डोक्यात होतं माझ्या. माझी जेव्हा भूल उतरते ना, जेव्हा किल्टिंग झाल्यानंतर भूल उतरताना माझ्या डोक्यात एक कंटिन्यू फिरत होतं. जसे आपल्या ह्या वरच्या लाईट्स आहेत ना, ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये लाईट्स असतात ना, त्या माझ्या डोक्यात होत्या आणि माझ्या मुलीचा चेहरा मला त्यात दिसत होता.
मी बेशुद्ध अवस्थेत बोलत होते की माझी मुलगी कुठे आहे, माझी मुलगी कुठे आहे. ज्या काकांचे, जी सर्वात लहानी काकू आहे माझी आणि आई, हे दोघं तिथे आलेले होत्या आणि सिस्टरनी कोपऱ्यात बसलेली होती. मला जेव्हा होश येत होतं तेव्हा खालच्या वस्तू वरती आणि वरच्या वस्तू खाली होती. ती सिस्टर मला वरती अशी टांगलेली दिसत होती कारण ती बेहोशीमध्ये. तरी मी त्यांना बोलत होते की माझी मुलगी आणा, माझी मुलगी आणा. पण तिथे अलाव नव्हता. आर्मी हॉस्पिटलमध्ये जास्त स्ट्रिक्ट असतात. त्यांनी बेडच्या खालून खालून मला फक्त मुलीचं असं तोंड दाखवलं, ही बघ तुझी मुलगी आहे, तू घाबरू नको, इथे आहे तुझी मुलगी. कारण मला एक गमवलं दुसरं गमवायचं नाही, म्हणून ती कुठे, मला ती तरी द्या असं. मग तेवढं तोंड दाखवलं. मग मी थोडंसं त्यावेळेस परत झोपून घेतलं, परत बेहोश झाले आणि मला असं वाटतं काहीतरी 4-5 तासानंतर माझी भूल उतरली. तो एक सिच्युएशन आयुष्यातली खूप बेकार होती माझ्यासाठी, खूप बेकार. कारण मी जीव गमावणं किंवा आपला एक पोटचा गोळा गमावणं हे माझ्यासाठी सांगूच नाही शकत नाही. त्या माणसाला म्हणजे सुशिक्षितच असेल तो, म्हणजे त्याला एवढं कळत नाही की काय सिच्युएशन आहे, आपण काय करतोय, आणि हे म्हणजे ही वृत्तीच कसली झाली नाही का, की म्हणजे विचारही करू शकत नाही असल्या गोष्टींचा. आणि कुठंच अशा गोष्टी होत नाहीत. लिटरली म्हणजे ना, हे एखादा आपण जे बाहेर ऐकतो त्याच्यापेक्षाही वाईट आहे. म्हणजे हे एक असतं ना, समाजाने मांडलेलं जबरदस्ती निभवायचं. एक आपण म्हणतो ना, एखादं काम दिलं, एक फाईल दिली आपल्याकडे, ती फाईल पूर्णच करायची. ही माझ्यासाठी एक फाईलच होती. हे मला आत्ता समजते. त्यावेळेस मला अक्कल नावाची पण नव्हती. म्हणजे अक्कलच नव्हती बिलकुल. चाललंय आयुष्य चाललंय असंच होतं. फक्त एक होतं की त्यांच्याकडनं एक मला पॉझिटिव्ह वे मिळाला की त्यांनी मला शिक्षण शिकवण्यास थांबवलं नाही. एक खूप मोठा पॉझिटिव्ह होतं की मी त्यांचे आभार मानेल की मला त्यांनी त्रास देऊन शिकवलं तरी, जे मला आज कुठेतरी कामं येतंय. कारण त्यांनीच मला आयुष्य दिलंय, ते दुःखाचं आयुष्य त्यांनीच दिलेलं आहे. त्यातून सावरण्याचा एक सगळ्यात मोठा क्ल्यू मला हा होता की मी शिकले. कारण ते बाहेर असायचे म्हणून ही बिझी राहील म्हणून ह्या हेतूने तरी शिकेल. माझं MA BEd ते कसं तरी कम्प्लीट झालंय शिकून तरी, आणि तोच आता माझ्यासाठी एक प्लस पॉईंट झालेला आहे की शिकले तरी. एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण ही गोष्ट तुम्ही घरी सांगितली का, म्हणजे झालेली? मी माहेरी ना 25 वर्ष संसार झाला, 25 वर्षात सांगितलेलंच नव्हतं काही. बापरे. म्हणजे जो त्रास देतात ना, आज मला तेच लोक बोलताय की तू लपून ठेवलं ना, ते तुझ्यामुळेच आहे. म्हणजे मलाच बोलतात ते की तू पहिलंच सांगत गेली असती ना तर कंट्रोल तरी केला असता आम्ही, किंवा आमच्याच्याने जेवढं हँडल करता आलं तेवढं झालं पण असतं. पण सुरुवातीला मला नव्हता सपोर्ट केला की नवरा आहे, त्रास देतोच, हे डोक्यात होतं ना पहिलं. त्याच्यामुळे ते त्रास सहनच करायचं, हे एक मानसिकता बनलेली होती माझी. मी एक ऐकलेलं आहे की आईला म्हणजे मुलांच्या डोळ्यातलं दिसतं, म्हणजे मुलांना बोलायची गरज नसते. त्यावेळेस तुमच्या आईची काही, म्हणजे तुमच्या आईने कधी पाहिलं नाही का तुमच्या डोळ्यामध्ये की असं काही असेल हिच्यासोबत? झालंय ते तसंच. आईला काही गोष्टी आत्ता माहीत झाल्या होत्या, ज्या वेळेस मला हे सगळं सिच्युएशन खूप अतोनात झाली होती. कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेस सगळे घरी बसलेले होते, आता मी त्या आईच्या पॉईंटपर्यंत येते, तुम्हाला ती सिच्युएशन कुठून सुरू झाली तेही सांगते. कोरोनामध्ये सगळे घरी बसलेले होते, सगळे मोबाईलमध्ये एक्स्ट्रा काम करणं किंवा रील्स वगैरे बघणं, आणि माझं आणि माझ्या मुलीचं होती की नवीन नवीन आयटम बनवणं, खाणं हे. आणि कोरोनाच्या आधी काही एक रील्स बनवण्याचं एक चॅनल होतं, काहीतरी ऍप होतं बघा, तो टिकटॉक. हा, ते आमच्या दोघी मायलेकींचं ते चालायचं. आम्ही म्हणजे तो एन्जॉय करत होतो कोरोना पण. आणि यांचा मेसेज आला मला त्यांच्या मोबाईलवरती, त्यांचा मोबाईल माझ्या हातात होता, की आपले जुने दिवस आठवतात का वगैरे असं असं. तर मी ते बघितलं. तर मी चॅट करायला सुरुवात केली, कारण ती समोरची बहीण होती त्यांच्या काकांची मुलगी. मग मी, हो आठवतात ना, तुला आठवतात ना, तुला आठवतात का आपण काय काय केलं हे ते, असे मी बोलली. ती बहीण झाली, काकांचीच मुलगी होती, त्यांच्या चुलत बहीण होती. पण तिथे मी हे केलं की तिथे थोडंसं, मग आता
मॅच्युरिटी माझी थोडी लेट झालेली आहे या गोष्टीमध्ये. मग मी माझ्या भावाला सांगितलं, भावाला पण नाही सांगितलं, एरियाचे जे बिल्डिंगचे आमचे जे लोक होते ना त्यांच्यामध्ये आम्ही गप्पा मारत बसायचो. पोलीस यायचे राऊंड मारायला की कोणी एकत्र बसायला नको, आम्ही लपून बसायचो गप्पा मारत. हे बघायला आल्यानंतर त्यांच्या कानात हेडफोन आहे हे मला जाणवलं आणि हे कोणाशी तरी बोलतात. आमच्या जवळ आल्यानंतर गप्प झाले हे मी ओळखलं. मग मी घरी गेल्यानंतर मोबाईल चेक केला, बेडरूममध्ये गेल्यानंतर मोबाईल चेक केला, काही डिलीट केलंय का हे बघितलं. जेवढं मला जमते तेवढं मी सुरुवातीला बघितलं की डिलीट केलेलं आहे का. तर डिलीटमध्ये व्हिडिओ कॉलचा स्क्रीनशॉट होता आणि जो तसा नको होता एका बहिणीसोबत. रिसेंटली मी तिच्याशी बोलली पण आहे त्या गोष्टीवरती की एक बहीण असं व्हिडिओ कॉल नाही करत, पण ते लोक काही सुधारणारे नाही आहेत. मग मी तो व्हिडिओ कॉल बघितला. माझा छोटा भाऊ आहे, तो मोबाईलमध्ये थोडासा आहे एक्स्ट्रा, मोबाईलचे म्हणजे मोबाईल रिपेअरिंग वगैरे पण करतो. तर मी त्याला म्हटलं, सोन्या मला मोबाईल हॅक करता येईल का रे, मला बघायचं आहे नेमकं काय चालू आहे. आणि तोपर्यंत ना कोरोनाच्या काळामध्ये ती व्यक्ती खूप प्रेम दाखवत होती, खूप प्रेमाने राहतोय आम्ही असं एकदम म्हणजे एकदम आनंदी, सगळे आनंदात राहत आहेत, सगळे व्यवस्थित, हा एकदम वेल आहे, व्यवस्थित आहे. कोरोना जरी आहे तरी आपण एक व्यवस्थित आहोत, आनंदात चालू आहे असं होतं. भावाने काही त्यावेळेस करू दिलं नाही मला. भावाला पण वाटलं काय असेल तर उगाच दाजींचं ओपन होईल, मग ते संसाराचा प्रॉब्लेम, भांडणाचा प्रॉब्लेम होईल. मग त्याने मला त्यावेळेस काही करू दिलं नाही. 2-3 महिने, 6-7 महिने गेले. परत कोरोनाचा जसा जसा पिरियड संपत गेला मग यांना दिवसाआड ऑफिसला बोलवलं जायचं कंपनीमध्ये. अच्छा. एक दिवस आड कंपनीत बोलवलं जायचं. मग कंपनीत त्यांना बोलवलं. मग मी भावाला बोलली परत की मला दे काहीतरी करून, कारण मला डाऊट खूप येतोय आणि व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट बघते मी आणि आता मुलगी मोठी झाली आहे, तिच्यासमोर मी हे भांडणं भांडू शकत नाहीये. मग त्यांनी मला ना व्हॉट्सअपचं हे थोडंसं हे करून दिलं की त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेज माझ्या मोबाईलमध्ये दिसतील. आणि मला त्याने सांगितलं कॉलवरती की असं असं करायचं आहे, कसं तुझ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप दिसतील. ते आंघोळीला गेले आणि मी तो व्हॉट्सअप माझ्या मोबाईलमध्ये मेसेज दिसतील असं ते केलं त्यांनी जी सेटिंग सांगितली. ऑफिसवरती पोहोचायला 20 मिनटं लागतात घरापासून. घरातून निघाले 20 मिनिटात मी लगेच मोबाईलकडे बघूनच होते की काही मेसेज येईल का, भेटेल का किंवा काय असेल. तोपर्यंत माझ्या डोक्यात होतं की नाही बहीण आहे, थोडं चॅट होऊ शकते, अशी होऊ शकतो व्हिडिओ, ओके आहे. गेल्या गेल्या मेसेज लगेच एक होता, एक छोटंसं ते गुलाबाचं फुल असतं आपलं व्हॉट्सअपला ते इमेजमध्ये, आणि आय लव्ह यू बॉस असा मेसेज होता तो, आणि ती बहीण होती. मग मी तिथे परत विचार केला की अरे अरे काय होते माझ्यासोबत असं, म्हणजे जे वेगळंच आहे, बहीण आहे. पण मी काय केलं, 1.5 महिना तो मेसेज वाचले, बोललीच नाही त्या व्यक्तीला. असं का करताय तुम्ही, की बहीण आहे ना तुमची, हे नाही ते नाही. मग घरातलेच कुठे कचरा दिसेल असे फोटो तिला पाठवले जायचे की बघ ही बाय, म्हणजे मला ना वाईट दाखवायचं. अच्छा. कसं, हा मी वाईट आहे हे तिला दाखवायचं कंटिन्यू. माझ्यासोबत खूप गोड, अच्छा, खूप चांगलं, मी खूप चांगला आहे, खूप प्रेम करतो, हेच. आणि घरामध्ये भांडे पडलेले असले की ते भांड्यांचे फोटो, बघ कशी भांडे पडलेले आहेत. म्हणजे दुसऱ्यांना इम्प्रेस करायचं असेल तर आपली स्वतःची बायको किती वाईट आहे हे दाखवायचं. त्या माणसामध्ये तो गुण खूप मोठा आहे की बापरे, समोरच्याला मी किती चांगला आहे, समोरची व्यक्ती किती वाईट आहे हे सांगण्याची कला एक खूप मोठी आहे त्या व्यक्तीमध्ये. बापरे, खूपच मोठी. कारण मी त्यावेळेस थोडं मला वाटलं होतं की स्पर्धा परीक्षेची तयारी पण करू, मी असं अभ्यास करत बसलेली. एकदम एंडिंगला मला असं वाटलं तलाठीचं एक स्वप्न होतं आपलं, ते तरी करू पूर्ण. अभ्यास करत होती. अभ्यास करताना मी मोबाईल तर माझ्या व्हॉट्सअपला पहिले ते मेसेज दिसत होते, एकदम अशी थोडीशी अशी सुकडून बसलेली होती. माझाच फोटो तिला पाठवला व्हॉट्सअपला आणि मी परत ओपन केलं. अरे ही कोण बाई आहे, मी हसली. मी त्यावेळेस ना मी माझ्यासोबत वाईट घडते हे नाही की अरे मी ही अशी दिसते का, मी बघितलं आणि तिला सांगितलं की बघ हे म्हातारपणात अभ्यास करायचं काम चालू आहे. आणि मला घरात सांगायचे की तू वेळ आहे अशी नको बघू की वय झालंय, मोठे मोठे लोक पण वय झाल्यानंतर पण शिकतात. आपल्याला बाबासाहेबांनी हे शिकवलंय, कधी पण शिकण्याचं वय असतं. म्हणजे माझ्या पुढे एक
की शिकण्याचं वय आहे, तू शिक, मी तुला पाठिंबा देतोय. आणि त्या बहिणीला मेसेज की बघ म्हातारपणात अभ्यास करायचं, हिचं वय झालं का अभ्यास करायचं. म्हणजे मी म्हणते ना, एक बाजू अशी आणि एक बाजू अशी बघत होते. मला तर वाटतं ते Situation स्टडी कशामुळे करू दिला असेल की त्यांना इकडे वेळ मिळेल. मे बी असू शकतं तसंही, पण तो वेळ त्यांच्यासाठी जरा होताच एक वेगळा, की त्यांना तो अनुभव चांगला वाटत असेल. एक आपण त्या व्यक्तीला ना म्हणतो नार्सिसिस्ट म्हणतो ना, ते हळूहळू हळूहळू ना ते त्या प्रकारचं होतं. ते झालं. मग 1.5 महिना झाल्यानंतर मी त्यांना बोलली की हे अति होतंय. त्यावेळेस मी त्यांना किंवा तुम्ही हे असे शब्द न वापरता तू असा शब्द वापरायला सुरुवात केली. कारण त्यांनी परत ते मुलीसमोर थोडेसे वाद सुरू केले होते. तर म्हटलं तू एवढ्या खालच्या थराला जाशील मला वाटलं नव्हतं. अर्थातच आहे. हा म्हणजे ज्याला आपली म्हणजे बोलायलाही एवढं वाईट वाटतंय, ज्याला आपली बहीण कळत बहीण नाही, म्हणतो आपण, ते कळत नाही त्या माणसाला म्हणजे काय, म्हणजे तो कुठल्या स्केलचा असेल, काय माइंडसेटचा व्यक्ती असेल तो. एक पद्धतीने बायकोला मस्त शिक्षणात लावलंय, त्याला वाटतंय की चला आता आपण सुटलो आणि इकडं आपण काही गोंधळ घालू, काही कळणारच नाही. म्हणजे हा तो काय, ह्याला शब्दच मिळत नाहीत यार मला तर, आता काय बोलावं. आणि ही जी आपण सिच्युएशन बघतोय ना, ही मला असं वाटतं कोणी त्या सिच्युएशन पर्यंत पोहोचत पण नसेल, की आपण बहीणबद्दल एक विचार करतोय आणि त्यातही आपली मुलगी मोठी आहे. मी ज्यावेळेसची सिच्युएशन सांगते त्यावेळेस माझी मुलगी 20 वर्षाची होती. ओ, माझी मुलगी 20 वर्षाची आहे. मुलगा आहे आज 6वीला असेल त्यावेळेस. दोन्ही मुलं, आपला संसार एकदम सुखाचा चालू आहे. जे पण आपले क्लॅशेस झाले असतील मागे, जे आता व्यवस्थित एक आपण म्हणतो ना वेळ व्यवस्थित चाललेली आहे. ह्या एक म्हणतो ना आपण ट्रॅकवर माझा संसार होता. अच्छा. आणि तिथून जे बदलला, कोरोनामध्ये जसं काही काही लोकांची एकदमच आयुष्य बदलतं, इकॉनॉमिकली म्हणतो, आर्थिक स्थिती बिघडते, तशी तिथून माझी मानसिक स्थिती आणि माझ्या संसाराची स्थितीच बदललेली आहे. बापरे. कारण त्यावेळेस मी त्यांना जे बोलायला गेली ना, मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की त्या व्यक्तीचा जर चुका दाखवल्या तर मग भयंकर राग येतो. मग मी माझ्या ओरिजिनल रूपात येईल. आणि तिथून मग ते एक म्हणतो ना, ही बाजू होती तर ही बाजू दाखवायला परत सुरुवात झाली. मग त्यांनी मला बोलायला सुरुवात केली की हो आहे माझं, काय करायचं तुला, काय करायचं ते कर. तरीही मी माझ्या माहेरी सांगितलं नाही. पण मी ज्या त्यांच्या चुलती बरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की त्यांच्यासोबत होतं त्यांचं शारीरिक संबंध, तिला मी ते स्क्रीनशॉट सगळे पाठवत गेली. अच्छा. की जी त्यांच्याच बाजूनी होती. मला वाटलं होतं की मी एक योग्य व्यक्तीला, माझ्या व्यक्तीला मी ते स्क्रीनशॉट पाठवते की जी माझी बाजू घेईल, की हा संगीता मी तुला ह्या गोष्टी ज्या आहेत याला सपोर्ट करेल, त्याला रागवेल. ते रागवणं काही झालंच नाही. आणि मला डाऊट त्यावेळेसही नव्हता त्या दोघांवरती. म्हणजे 20 वर्ष उलटत गेले तरी मी त्या दोघांवरती डाऊट घेतला नाही, शेवटपर्यंत मी घेतला नाही. पण आता रिसेंटली एक अशी काही गोष्ट झालेली की त्यामुळे मी त्या व्यक्तीचं आता बोलते. नाही तर मी हे बोलणार पण नव्हती. कारण प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेले व्यक्ती जे आता मला सांगतात की आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय त्यांना अश्लील चाळे करताना किंवा काय, म्हणून मला त्या व्यक्तीचं, आणि मी त्या व्यक्तीला ते सगळे स्क्रीनशॉट आणि त्यांचे जे कारण मी त्या व्यक्तीला सांगायचे, बाकीच्या व्यक्तींना नव्हते सांगत. घरातल्या घरात हे कितपत शोभतं एखाद्या व्यक्तीला. म्हणजे आपला एवढा चांगला संसार आहे, म्हणजे आपल्याकडे मुलं आहेत, बायको आहे, आपण एका प्रतिष्ठित एका पोस्टवरती आहोत. मी म्हणतो तुम्ही कसं काय थोडं तरी विचार करायचा ना. म्हणजे समाजाला, म्हणजे खरंच जसं ती म्हण खरंच आहे बरं का, लोकांना दाखवायचे दात वेगळे आणि आपले खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. सगळ्यात मोठा गुण आहे त्यांचा तो, सगळ्यात मोठा. म्हणजे एक कला आहे ना माणसामध्ये, ती कला सर्वात मोठी आहे. लोकांना दाखवायचे दात वेगळेच आतापर्यंत तेच आहे आणि रिअल व्यक्तित्व वेगळाच आहे. बापरे. मग हे लॉकडाऊन नंतर मग कसं काय काय चेंज होत गेलं? सिच्युएशन परत तीच आली. मी त्यांना बोलले की त्यांना म्हणजेच मी तू बोलायला सुरुवात केली. अरे तुरेवरतीच आले. म्हटलं तू एवढा खालच्या थराला जाशील हे मला वाटलं नव्हतं. बहीण तरी सोडायची होती
असं मी वाक्य बोलले. मग मला विचार आला की मी ज्या व्यक्तीला पाठवते सगळं स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा, माझ्या मोबाईलमध्ये मी डिलीट केलं तर परत ते पुरावे राहणार नाही. आणि मला वाटलं होतं की त्यांची नातेवाईक तिला बोलेल तरी ना की तू हे करू नको, तिच्या संसारात किंवा त्याच्या संसारात तू हे ढवळाढवळ करू नको. त्या व्यक्तीला कोणीच काही बोललं नाही, कोणीच नाही. समोरचं चालूच आहे, यांचं चॅट चालू आहे, सगळं चालू आहे. पण मग जी व्यक्तीचा जो खरा चेहरा माझ्या समोर आला, त्यांनी मला सरळ सांगितलं की मी ना आर्मीची लाईफ खूप जगलोय, आता मला सिव्हिल लाईफ जगायची. सिव्हिल लाईफ जगा ना तुम्ही, फॅमिली सोबत जगा. एक शेतात काम केलं नाही, तुम्ही शेतात काम करा. नातेवाईकांमध्ये भेटले नाही, नातेवाईकांमध्ये भेटा. हे नाही की मी एक जे माझ्या डोक्यात भोग आहे ते भोगायचेच आहे मला परत, हे त्यांच्या डोक्यात होतं. बापरे. मग त्यांनी मला सांगितलं की मला तुझ्यापासून मला पाहिजे तसं सुख मिळत नाही, म्हणून मी तसं करतो. मग मी बोलले, म्हटलं बहीण सोडायची होती, तुम्ही काही करा. माझं वाक्य होतं की तुम्ही दुसरीकडे करा, बहीण सोडायची होती. ते वाक्य त्यांनी पकडलं की तू बोलली होती ना दुसरीकडे करा. आता मला तूच नंबर दे असे की ज्या मुली तुझ्या फ्रेंड्स असतील काही की ज्या मला पटतील. आणि मग मला ते त्रास द्यायला सुरुवात केली. परत त्रास अशा गोष्टीत द्यायला लागली की मला फिजिकली टॉर्चर केलं जायचं. मुलीला मग मी कोरोनाचा काळ संपला, मी तिला दिल्लीला शिकायला पाठवलं. मुलगी दिल्लीला गेल्यानंतर मग ते एक मोठी मुलगी घरातून बाहेर राहते, मग ते जास्तच करायला लागले. जास्त म्हणजे खूपच अतोनात त्रास द्यायला लागले, सेक्शुअल जे सुरुवातीचे होते ते. मग मला सांगितलं गेलं की हे बघ, मला ना माझी हवस पूर्ण होत नाहीये, तू काय कर, तुझ्या ज्या कोणी मैत्रिणी असतील ना त्यांचे नंबर दे मला, मी बघतो एखादी पटवायची. कारण तूच बोलली होती बहीण नको, बाहेरचे दुसरे कोणी पण कर. आणि त्रास पण मला द्यायचा खूप. एक दिवस झालं असं की त्रास अतोनात द्यायला लागल्यानंतर मी बोलले की हे तुमचे जास्त होते, आता बंद करा. कारण एज पण माझं 40 आहे, 40 वर्षाची आहे मी. आता ती 16-17 वर्षाची मुलगी नाही जी तुमचा त्रास सहन करेल पूर्वीपासूनचा. आता मी कुठेतरी स्टेबल आहे, मला ह्या गोष्टीला मी नकार देऊ शकते. तर त्यांनी मला बोलले की नाही, तू इतक्या दिवस गप्प बसली ना, तसंच आता गप्प बसायचं. परत ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही की मी एक म्हणू ना फाईट करेन की मी लोकांना सांगेल मी कसं आहे, तू सांगायचं नाही ह्या गोष्टी. पण मी ते सांगायला सुरुवात केली हळूहळू. बहिणीला, काही फ्रेंड्स होते त्यांना हळूहळू सांगायला सुरुवात केली की हा माझा नवरा असा असा आहे, ते त्यांना माहीत होत गेलं. हे घरात त्यांच्या म्हणजे चुलत सिस्टरशी आणि जे त्यांच्या काकूंशी होतं, हे त्यांच्या फॅमिलीमध्ये माहित होतं का? म्हणजे त्यांच्याच फॅमिलीतून मला सांगितलं गेलं होतं सुरुवातीला की त्या काकूपासून दूर ठेव. आणि हे आय लव्ह यूचे मेसेज किंवा अश्लील चॅट हे मी दुसऱ्या काकूसमोर सांगितली की तुमच्या मी तिथून ना थोडंसं आहे ना एक ॲरोगन्सपणा आहे ना असं ह्या भाषेत सुरुवात केली. म्हणजे तुमच्या खानदानीमध्ये बहिणीसोबत पण लफडे करतात, हे डोक्याच्या बाहेर आहे माझ्या. म्हटलं मी थोडे शब्द मग तिथून मी वाईट बोलायला सुरुवात केलेली होती. तर त्या काकूला समजत होते का बहिणीसोबत प्रेम नाही करू शकत का, हे एक बहीण भावाचं प्रेम आहे, बहिणीला नाही आय लव्ह यू बोलू शकत का, ते त्यांना पटवून दिलं थोडक्यात. पण मी एक गोष्ट नाही केली की त्यांची चॅट नाही दाखवली, कारण मला असं वाटलं ते हे योग्यच नाही राहणार, हे अति घाण आहे, ते त्यांच्यापर्यंत नको पोचायला. मला वाटलं तर माझा नवरा आहे तो आज ना उद्या माझा संसार त्यांचंच कुठे पुढे आणायचं. मी तिथे शांत बसली होती. पण माझं शांत बसणंच मला सगळ्यात जास्त नडलेलं आहे. सगळ्यात जास्त मी जे गप्प बसली ना किंवा घरच्यांना नाही सांगितलं, हेच नडलं. आणि आता हे कितवं वर्ष होतं म्हणजे तुमच्या लग्नाचं? आणि म्हणजे 25 वर्ष. लग्नाचे 25 वर्षानंतर त्या व्यक्तीने मला सांगितलं की हा एक वाक्य होतं त्यांचं त्या सुरुवातीचं, आता तू माझ्या कामाची राहिली नाही, असं ते मला बोलायचं. सकाळी उठले की आता तू माझ्या कामाची नाही राहिलेली आहे. आणि ते ना मला खूप ट्रिगर करत होतं की कामाची राहिली नाही. मला माहिती आहे ना कोणत्या कामाची, म्हणजे त्यांच्या बाबतीत मी ती गोष्ट पूर्ण नाही करू शकत. असं आता तू 40 वर्षाची झाली आहे, आता तुझ्यात ती गोष्ट, असं ते मला वाक्य बोलायचं. आणि मुलासमोर पण मग त्यांनी ते एक सायकिक लेवलची गोष्ट म्हणतो ना आपण, एक सायको व्हायला लागले ते. आताही त्याच कंडिशनमध्ये आहे ते, पण त्यांचे नातेवाईक त्यांना सपोर्ट करतात.
त्यांच्या समोर एक तो त्यांचा चेहरा आला पाहिजे. मी तर देवाला प्रार्थना करेल की तो खरा चेहरा आहे ना त्यांच्या समोर यायला पाहिजे. अजूनही तो व्यक्ती आहे ना एक मास्क घालूनच आहे त्यांच्या समोर, पण त्यांचे नातेवाईक जे आहेत ते. माझ्या मुलीसोबत झोपलेली मी, कारण रात्रभर मला खूप त्रास दिलेला होता. मुलाचे पेपर चालू होते म्हणून त्याला मी सकाळी 4 वाजता उठून सगळं परत रिवाईज करून दिलं की तू असं असं पेपर लिही, तसं तसं लिही. मुलाची 6ला बस यायची, 6च्या बसमध्ये त्याला बसवून दिलं आणि रात्रभर त्रास होता. परत उठून अभ्यास केला म्हणून परत येऊन झोपली, पण मुलीसोबत झोपली. जरा थोडं तरी तिच्यासोबत मला रिलॅक्स होईल म्हणून. ते मुलीच्या बेडरूम मध्ये आले आणि ब्लँकेट खेचायला लागले मुलीसमोर. आणि मुलीला ते सगळं माहित होतं की मम्मीला हा गोष्टीचा खूप त्रास देत आहेत, काय बोलतायत ते सगळं माहित होतं. मुलगी काय बोलली, पप्पा तुम्ही रात्रभर तिला त्रास देताय, आता थोडे शांत राहा, तिला झोपू द्या, ती रात्रभर झोपलेली नाहीये. ह्या गोष्टीत मुलगी माझी त्यांना बोलली. बोलायला तिला एक बापाने काय बोलायला पाहिजे होतं. बाप एक म्हणतो ना आपण मरून पाणी झालं पाहिजे होतं. म्हणजे बापरे, ते तसं दृश्य आहे ना एखादा म्हणजे तिथंच लाजूनच मेला असता एखादा. एक बापाने ना असं बापरे आपल्यासाठी किती वाईट गोष्ट आहे ती मला वाटली गोष्ट. मला फील होते ऐकून की बाबा बाप ह्याच्यापेक्षा ती मुलीवरती काय बितत असेल. मुलगी माझा म्हणजे आम्ही एक ब्लँकेट ना तिने माझा हात असा घट्ट धरून ठेवलेला होता, हात पकडून ठेवला होता की मला उठून येईल तर मला परत त्रास येईल. मुलीने माझा हात घट्ट ठेवला आणि उठू नको तू शांत झोपून राहा. मुली समोर आलं, मग मुलीला बोलायला लागले होते की तुला समजत नाही का, तू 20 वर्षाची ना म्हणे, मी का तिचं ब्लँकेट उडतो, तुला एवढं कळत नाही का. एक बाप मुलीला हे वाक्य बोलतोय आणि मुलगी आहे 20 वर्षाची. मग मुलीला माहित झालंय म्हणून आता अजून अजून म्हणजे सायकिल लेवल एक लेवल वाढत गेली. म्हणजे आता सगळ्यांना माहित झाले तर आता फरकच नाही पडणार. तेच होत होतं माहित होतंय ना, तसं तसं ते एक लेवल पुढे जात होतं. अच्छा, म्हणजे अजून कॉन्फिडन्स वाढतोय. हो तसंच. मुलगी सुट्टीवर आलेली होती दिल्लीवरून, ती रडत रडतच ट्रेनमध्ये बसली. तिला माझी जास्त काळजी वाटायला लागली की आता हे मम्मीला त्रासच होईल म्हणून. ती ज्या रात्रीला गेली, रात्रीची 11:15ची अमृतसर पंजाब मेलनी तिला मी बसवून दिलं. दुसऱ्या सकाळी मुलगा शाळेत गेलेला होता, मुलगी दिल्लीला गेली होती, मी एकटीच होते. मला गेटचा आवाज आल्यानंतर मला वाटलं की आता माझ्यासोबत काहीतरी होणार आहे. मी ना झोपायचं नाटक केलं चुपचाप आणि बेडरूमचा दरवाजा लावला. बेडरूमचा दरवाजा ठकठक ठोकला आणि परत बघितलं, परत मला उठवलं. मला एक वाक्य बोलले की मी असा पुरुष आहे, मी ॲट अ टाइम 4-5 बायकांना खुश ठेवेल. बापरे. पण आता तू माझ्या लायकीची नाही, तू मला नंबर देते की नाही बायकांचा मला ते सांग, नाही तर मी तुला सुरुवातीला जसा त्रास देत होतो का तसा त्रास देईल. आणि अंगावर त्या व्यक्तीचा एकही कपडा नाही. सकाळी रात्रीची नाईटवरून ड्युटीवरून आले, मुलगी गेली माहीत होतं आणि चावी त्यांच्याकडे एक होती. मग मी त्रास सहन होत नव्हता मला त्या गोष्टी, कारण ते काय करायचे मुद्दामून जास्त त्रास द्यायचे, ही काहीतरी करेल. मी एक वैतागून एक नातेवाईक होती माझी, तिचा नंबर दिला खूप वैतागून की घे बाबा. संध्याकाळी 5:30ला नंबर दिला होता. मला ते सिच्युएशन पण सांगत होत्या की जिच्या जवळ नवरा राहत नसेल, जी नवऱ्याजवळ राहत नसेल, जिचा नवरा जास्त त्रास देत असेल. माझ्या घरामध्ये पण माझ्या काही चुलत बहिणी होत्या की ज्यांचे क्लॅशेस चालू होते, मग तू माझी तिच्याशी सेटिंग लावून दे. जी बहीण माझी मुलीसारखी मी सांभाळलेली होती, जी माझ्या मुलीपेक्षा 1-2 वर्षांनी मोठी आहे. मी तुम्हाला सांगितलं जॉईंट फॅमिली होती, लहान बहीण होती, तिच्याशी सेटिंग लावून दे. हे ते अशा गोष्टी बोलणं, म्हणजे ओपन झाला तो व्यक्ती. रिअल काय आहे ना, मानसिकता जी आपण म्हणतो ना, एक लिंग पिसाच लागलेलं, लिंग पिसाच त्या व्यक्तीचा तो एकदम ओपन अप. मग मी म्हटलं बहीण वगैरे नाही, मग मी वैतागून त्या व्यक्तीचा नंबर दिला. बाबा घे एकदाचा तो नंबर आणि बोल. मला काय वाटलं की समोरची व्यक्ती हुशार होती, ती याच्या जाळ्यात फसणार नाही, म्हणून मी त्या व्यक्तीचा नंबर दिला. आणि त्यांना माहित होते की तिच्या नवऱ्याचे आणि तिचे क्लॅशेस चालू आहे. मला वाटलं ती फसणार नाही, ती हुशार आहे, जरा बाहेर जॉब वगैरे करते, ती फसणार नाही, हे मला कॉन्फिडन्स होता. दुसऱ्या सकाळी आंघोळीला गेले, मी परत मोबाईल चेक करायला गेले. दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती त्यांच्याशी अश्लील चॅट करत.
म्हणजे आज संध्याकाळी मी 5:30 वाजता नंबर दिलाय, दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता ती एक शब्द चुकीचा आहे तो सेट होणं, म्हणजे ती सेट झाली किंवा ती त्यांना पटली. या गोष्टीत मी म्हटलं बापरे, मला असं वाटलं की पायावर कुडाळ मारून घेतली की खरंच काय करायला पाहिजे हे सुचतच नव्हतं. म्हणजे ते काय त्यांना ते म्हणजे कसं काय जमतं, म्हणजे विदिन अ डे, म्हणजे एकाच दिवसात शक्यच नाही. संध्याकाळी 5:30 वाजता मी नंबर दिलाय, दुसऱ्या सकाळी 8:30 वाजता तिने तिचा मेसेज टाकलेला की मेसेज सगळे डिलीट करा. तिने बघितलं तर ती माझ्या नातेवाईकांना सांगेल, कारण ती माझ्या खूप क्लोज नातेवाईकांमधली होती. मग तिला माहित होतं की म्हणजे मी तिच्या सासरच्या नातेवाईक, म्हणजे माझ्या जवळच्या नातेवाईकाची सून होती ती. आणि आता मिस्टरांचं मग एज काय होतं ते आता त्यावेळेस? एज 45. ओके. 45 वर्षाचा व्यक्ती येतो. 45 वर्षाचे असताना झालं ते सेट झालं. फोटो वगैरे पाठवणं एकमेकाला झालं. आता ते मला माहित होतं, कारण आपणच नंबर दिलाय, आता आपण गपचूप बसायचं. कारण थोडा माझा त्रास कमी झाला होता, जो मला रात्रीचा त्रास दिला जायचा किंवा दिवसा त्रास दिला जायचा. पण ही गोष्ट एका बिल्डिंगच्या व्यक्तीला मी सांगितलेली होती की असे जरा वागतात, जरा विचित्रच. मग ते तिच्याशी बोलताना आहे ना, रस्त्यावर उभं राहून बोलायचे. सेकंड शिफ्ट होती, 11:30 वाजता घरी यायचं, तर ते तिच्याशी तिथे राहून बोलत होते आणि ऑनलाईन दिसत होते. आणि लेट झाले म्हणून मी बघत होते की ते का नाही आले, व लेट झाले, खूपच उशीर झाला असं माझ्या डोक्यात होतं. जरी आता कसं असलं तरी ऍक्सिडेंट होतोय की काय, ह्या गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. म्हणून मी ऑनलाईन बघितलं की ती ऑनलाईन आहे. आणि त्याच्यानंतर 1 मिनिटात घरी आले. आणि मग मला त्या दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की तुमचे मिस्टर तिकडे कोपऱ्यात बोलत उभे होते. मग मी त्यांना काय बोलली, म्हटलं मीच नंबर दिलाय, मी चॅट बघते, कशाला कोपऱ्यात उभं राहायचं, घरी येऊन बोलायचं ना. आता परमिशन मी दिलंच आहे, मीच नंबर दिला आहे, मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलीच आहे, तर घरात येऊन बोला ना. चोरून लपून काय बोलायची गरज आहे, मुलीचा बेडरूम आहे तिकडे बोला. आणि मला ते राग आला तर बाहेरची व्यक्ती मला येऊन सांगते, ते प्रचार समाजामध्ये नको, या गोष्टीचा मी विचार केला. आणि ते मुलीच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपले आणि मी आणि मुलगा झोपलो. आणि आम्हाला थोडासा ते त्रास दररोजचा असायचाच. मुलालाही माहित होतं. मुलगा काय बोलला, मम्मी व्यवस्थित दरवाजे बंद कर, नाही तर ती व्यक्ती परत येईल. कारण जे मुलीला माहित होतं ते मुलालाही माहित होतं. जे मुलालाही, मुलगा माझा 6वीला होता, त्यालाही माहित होतं की आपल्या मम्मीला असा असा त्रास आहे. त्या रात्रीला परत ते राग डोक्यात एक भरला की ह्या व्यक्तीला किती त्रास देईल. त्यांच्याकडे ते एक मानसिकता आहे. त्या सिच्युएशन, त्या आपण म्हणू सर्व्हिसला नावं नाही ठेवू, कारण ते देशाची सेवा करतात. बरोबर. जसं एक ऑफिसर तुम्हाला टॉर्चर करतो ना, तुम्ही जवानांनी काही वेगळं केली की तुम्हाला टॉर्चर करायचं, तशी मानसिकता होती. तूच नंबर दिला होता, तूच मला का बरं बोलते आता की रस्त्यावर उभं राहून करावी. मी कुठेही उभं राहून बोलेल, मी कुठेही काय करेल ना, माझं मर्जी ना. मला माझं सुख पाहिजे. मी आता एवढं भोगलंय आर्मीमध्ये, इकडे तिकडे. हे मुलगा शेजारी झोपलेला, रात्रीचे 3 वाजले होते, आले आणि दरवाजा, मी 2 दरवाजे होते, मी दोन्ही दरवाजे पॅक करून घ्यायचे. त्यांनी तो कधी दरवाजा उघडा ठेवला तर मला समजलंच नाही. आणि तो दरवाजाच्या इथे मी स्टडी टेबल ठेवलेला होता. तो स्टडी टेबल, दरवाजा, 3 वाजता मी गाढ झोपेत होते, तो स्टडी टेबल साईडला करून बरोबर ते मध्ये आले. मे बी मुलाने तो आवाज ऐकला असेल स्टडी टेबलचा, त्याची झोप थोडी उघडलेली असेल. मुलगा 6वीला असेल त्यावेळेस. बाप काहीतरी करतोय आपल्या आईसोबत हे त्याला समजलं.